सोनोग्राफी में कई लिमिटेशंस असतात। हाँ। ये जो कोर्स है, ये जो सोनोग्राफी कर रहे हैं, तो इसका कुछ कोर्स रहता है क्या? मतलब 12th के बाद करते हैं क्रैश कोर्स जैसे कुछ 12th के बाद करते हैं क्या? म्हणजे ते मुन्नाबाई MBBS मध्ये जसा दुरून तो प्रेत बघायला पण भेटत नव्हता, तशी केस नव्हती. इकडे तुम्हाला स्वतः सगळं करता येत होतं. ते गंभीर आजार टाळण्यासाठी लवकर एखाद्या गोष्टीचं निदान होणं किती आवश्यक आहे? डॉक्टर त्याला सांगतात की बाबा तू ब्लडच्या टेस्ट करून घे. त्यावेळेचं त्याचं शुगर असतं ते खूप हाय झालेलं असतं, म्हणजे डायबेटिक फूट होतो. तर त्यानंतर मग त्याची अशी कंडिशन येते की त्याला त्याचा पाय कापावा लागतो, त्याचं अँप्युटेशन करावं लागतं. टेस्ट करायचं म्हणलं की साधारण माणसाला खूप भीती वाटते की अरे टेस्ट कशाला करायचे, काय ना काहीतरी निघणार, मग ते टेन्शन होणार, डॉक्टरांकडे जावं लागणार, खर्च वाढणार. त्याबद्दल तुझं काय मत आहे? हे अल्ट्रासाऊंड टेस्ट किंवा सिटी स्कॅन टेस्ट याच्यामध्ये काही धोकादायक असतं का? आपल्याला काही इजा होऊ शकते काय वारंवार केल्यामुळे? मला फॅटी लिव्हर आलंच कसं काय? मला फॅटी लिव्हर, मी ना दारू पितो नि काही कुठल्याही प्रकारचा नशा करत नाही, काही करत नाही, मला फॅटी लिव्हर कसं आलं? काही टेस्ट असतील की ज्या लग्न जुळवण्यापूर्वी केल्या तर त्याचे आपल्याला फायदेच होऊ शकतात किंवा काही होणारे तोटे त्याची आपल्याला प्रायर माहिती आपल्याला मिळू शकते. तर अशा कोणत्या कोणत्या टेस्ट असतात? नमस्कार. आपल्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रमोद दिलीप कुमार भामरे. नमस्कार. नमस्ते. तर डॉक्टर प्रमोद हे बेसिकली MBBS केलेलं आहे यांनी आणि त्यानंतर DNB इन रेडिओलॉजी केलेलं आहे. बरोबर. तर अजून एक खास गोष्ट मला सांगावीशी वाटते की प्रमोद हा माझा लहानपणीचा मित्र आहे आणि आम्ही लहानपणापासून ते 10th पर्यंत एकाच स्कूलमध्ये होतो, इव्हन कॉलेजमध्ये पण एकाच होतो आम्ही. आणि त्यानंतर प्रमोद MBBS कडे गेला आणि मी इंजिनिअरिंग फील्डकडे आलो. तर MBBS नंतरचा प्रवास कसा होता प्रमोद तुझा? बेसिकली मी MBBS नायर हॉस्पिटलमधून केलं आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी एक्झाम दिली आणि त्याच्यानंतर मी रेडिओलॉजी घेतलं. रेडिओलॉजी मी हैदराबादमधून केलं. हैदराबादमध्ये एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, यशोदा हॉस्पिटल, तिथून मी माझं DNB कंप्लीट केलं. हे रेडिओलॉजीचा कोर्स किती वर्षाचा होता साधारण? 3 वर्षाचा असतो. 3 म्हणजे तू 3 वर्ष पूर्ण हैदराबादमध्ये राहिलास? 3 वर्ष हैदराबादमध्ये राहिलो. ओके. आणि हे MBBS नंतरचे जे एक्झाम्स होतात हे म्हणजे ग्लोबल लेवलला होते, म्हणजे नॅशनल लेवलला? नॅशनल लेवलला होतात. म्हणजे कॉम्पिटिशन त्या मनाने जास्त असेल या हो, एक्झाम्स? भरपूर असते. म्हणजे आपण चूज करू शकत नाही की आपल्याला कुठे ऍडमिशन घ्यायचं? हो, आता कसं प्रत्येकाचे एक चॉईसेस असतात. आता समजा मला रेडिओलॉजी हवं होतं, त्यामुळे मी रेडिओलॉजीसाठी प्रयत्न करत होतो. तसं काहींना तर समजा मेडिसिनची हे असते, आवड असते किंवा सर्जरीज पाहिजे असतं. तर समजा एखाद्या वर्षी त्यांचा सर्जरीला नंबर नाही लागला तर ते परत रिपीट करतात आणि त्याच्यानंतर मग ते सर्जरीला ॲडमिशन घेतात. म्हणजे चांगले मार्क्स मिळाल्यानंतर सर्जरीला ॲडमिशन. तू दुसऱ्या ब्रांचेस जाण्याऐवजी रेडिओलॉजीच का चूज केलंस? ॲक्च्युली रेडिओलॉजी मी ज्यावेळेस इंटर्नशिप करत होतो, त्याच्या अगोदर मी MBBS करत होतो, त्यावेळेस आमच्या पोस्टिंग लागतात प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, जसं मेडिसिनमध्ये, सर्जरीमध्ये, ऑर्थोमध्ये, स्किनमध्ये. तर त्यावेळेस मला सगळ्या याच्यामध्ये इंटरेस्ट होता. परंतु जेव्हा इंटर्नशिप करत होतो, इंटर्नशिपमध्ये आमचे नाईट कॉल वगैरे लागायचे, आम्हाला कॉलवर ऑन कॉल आम्हाला राहावं लागायचं किंवा नाईट ड्युटीज असायच्यात. तर त्यावेळेस मी रिअलाईज केलं की मला नाईट ड्युटी जास्त नाही आवडत आहे. जरी मला सगळ्या ब्रांचमध्ये इंटरेस्ट असला तरी नाईट ड्युटीचं मला हे होतं, म्हणजे थोडं हेक्टिक असतं. एक्झॅक्टली, हेक्टिक असतं. आणि मला असं रात्री कॉल आला आणि उठून जा पेशंट करा, तर त्याच्यापेक्षा मला अशी एक ब्रांच हवी होती की जी क्लिनिकल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी पेशंट बघू शकतोय परंतु त्याच्यामध्ये जास्त इमर्जन्सी नसाव्यात. तर त्याच्यामुळे मग मी रेडिओलॉजी चूज केलं. तर रेडिओलॉजी ही अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये इमर्जन्सीज असतात, परंतु मी त्या आता इमर्जन्सी समजा CT स्कॅन किंवा MRI स्कॅन किंवा एक्सरे वगैरे असतील तर मी घरी बसून मी ते रिपोर्ट करू शकतो. पॅक सिस्टम असते त्याच्यामध्ये रिपोर्ट करू शकतो. फक्त सोनोग्राफीसाठी मला फिजिकली तिथे जाऊन ते किंवा दुसऱ्या एखाद्या डॉक्टरने किंवा असिस्टंटने सोनोग्राफी करून तुला रिपोर्ट पाठवून तू इव्हॅल्युएट करू शकतो? नाही, तसं नाही. मला स्वतः जावं, ते स्किल बेस्ड असते, ते स्वतःच जाऊन स्वतः करावं लागतं. बेसिकली हे रेडिओलॉजी एक्झॅक्टली आहे काय? रेडिओलॉजी हाच खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली रेडिओलॉजी अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये आम्ही इमेजचं इंटरप्रिटेशन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक्सरे असेल, एखाद्याला काही निमोनिया झाला असेल किंवा काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन असेल, तर अशा पेशंटमध्ये आम्ही एक्सरेमध्ये मग आम्ही त्या पेशंटच्या क्लिनिकल फाइंडिंग बॅक ऑफ माइंड ठेवून एक्सरेमध्ये काय काय दिसत आहे तर त्या फाइंडिंग आम्ही त्याचा रिपोर्ट बनवतो. आणि रिपोर्ट बनवल्यानंतर मग आम्ही त्या समोरचा जो फिजिशियन असेल तर त्याला गाईड करतो. फॉर एक्झाम्पल, अजून एक्झाम्पल द्यायचं राहिलं की एखाद्याला समजा ब्रेन ट्युमर आहे
तर आणि त्याचा CT स्कॅन किंवा MRI स्कॅन झाला, तर त्याच्यामध्ये मग ब्रेन ट्युमर नक्की कोणत्या भागामध्ये, ब्रेनच्या कुठल्या पार्टमध्ये आहे, किंवा त्याच्यामुळे काही आजूबाजूचे कुठले स्ट्रक्चर इन्व्हॉल्व झालेले, मेन कुठले पार्ट इन्व्हॉल्व झालेले आहेत की नाही आहे, किंवा तो किती मोठी आहे. तर हे सर्व आम्ही ते डिटेलमध्ये त्याचं इमेजचं इंटरप्रिटेशन करून तर ते त्याचा रिपोर्ट बनवणार आणि नंतर मग तो समोरचा मग फिजिशियन ठरवणार की कुठल्या प्रकारची सर्जरी करायची, सर्जरीचा अप्रोच कसा असणार, किंवा अगोदर किमो द्यायचं किंवा रेडिओ द्यायचं की डायरेक्ट सर्जरी करायची. तर याच्या एकंदरीत आम्ही समोरच्या फिजिशियनला गाईड करतो. तर हे रेडिओलॉजी असतं. म्हणजे पूर्ण शरीराची संरचना जी आपण म्हणतो ती सगळी तुम्हाला माहीत असायला पाहिजे यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेन, हार्ट किंवा शरीराचे सगळे अवयव, बोन्स वगैरे हे सगळं तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे नॉर्मली एक डोळ्याचा डॉक्टर असतो किंवा हार्टचा डॉक्टर असतो, पण तुम्ही इन ओव्हरऑल म्हटलं तर सगळ्याच गोष्टींचे डॉक्टरच आहात असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला सगळ्या ऑर्गन्सची इत्तंभूत माहिती असावी लागते. एक्झॅक्ट. कारण आमची रेडिओलॉजी अशी ब्रांच असते, आता तुम्ही माहिती असेल की समजा प्रेग्नेन्सीचा पेशंट असेल तर आम्हाला ऑब्स गायनेकबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे की सगळ्या गोष्टी त्याचे कॉम्प्लिकेशन काय होतात किंवा काय काय गोष्टी असतात हे सगळं आम्हाला माहिती पाहिजे. ऑर्थो झाला तर कोणी फ्रॅक्चर असेल तेही आम्ही रिपोर्ट करतो, किंवा काही बोन ट्युमर असेल त्या रिपोर्ट करतो, तर ते आम्हाला सगळं माहिती पाहिजे. ब्रेनमध्ये काही हिमरेज झाला, ब्लिडिंग झाली, किंवा अजून काही ट्युमर असेल किंवा अजून दुसरं काही असेल, किंवा सर्जरीचं जसं पोटामध्ये काही अपेंडिसायटिस असेल किंवा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स असतील, पित्ताशयाच्या पिशवीमध्ये स्टोन्स असतील, तर पूर्ण शरीराचा अभ्यास आम्हाला एकंदरीत करावा लागतो आणि त्याच्यानुसार मग म्हणजे रेडिओलॉजी ब्रांच ही सगळ्या ब्रांचशी रिलेटेड असते. म्हणजे ही डायग्नोस्टिक ब्रांच आहे तर ती सगळ्या ब्रांचशी रिलेटेड असते. म्हणजे तुझं ऐकून मला असं वाटतंय की बाकीच्या ब्रांचेसपेक्षा तुमचं खूपच डिफिकल्ट असावा अभ्यासक्रम. डिफिकल्टपेक्षा आमचा अभ्यासक्रम खूप जास्त वास्ट असतो, खूप मोठा असतो. आम्हाला खूप सगळ्याच ब्रांचेस डिटेलमध्ये स्टडी कराव्या लागतात. आणि त्यासाठी टाइम पिरियड 3 वर्षाचाच आहे, म्हणजे 3 वर्षामध्ये तुम्ही क्लिअर व्हायला हवं. 3 वर्षाचा आहे. त्या रेडिओलॉजीमध्ये आणखी काय काय असतं, म्हणजे कोणते कोणते, जसं तू सांगितलं इमेजिंग आहे, तर काय काय प्रकार आहेत? रेडिओलॉजीमध्ये सगळ्यात पहिले म्हणजे एक्सरे असतो. जसं की एखाद्याला फ्रॅक्चर झालं किंवा चेस्टचा एक्सरे काढतो, काही निमोनिया आहे, TB आहे किंवा चेस्टचे कुठले इन्फेक्शन्स आहेत, तर त्याच्यासाठी आपण एक्सरे काढतो, तर तो एक एक्सरे असतो. दुसरं असतं सोनोग्राफी असतं. सोनोग्राफीमध्ये आपण माहितीच असेल की आपण पोटाची जी सोनोग्राफी करतो, पोटात दुखत असेल तर पोटाची सोनोग्राफी करतो. प्रेग्नेन्सीमध्ये आपण सोनोग्राफी करतो, त्याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या सोनोग्राफीज होतात. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त का स्मॉल पार्टची पण सोनोग्राफी असते, जशी की आपली थायरॉइडची सोनोग्राफी असते, ब्रेस्टची सोनोग्राफी असते, टेस्टिकलची सोनोग्राफी असते, किंवा हाताला काही ट्युमर असेल किंवा काही मार लागला असेल तर त्या पार्टची, स्मॉल पार्टची सोनोग्राफी असते. तर ह्या सर्व गोष्टी सोनोग्राफीमध्ये येतात. त्याच्यानंतर आपला CT स्कॅन असतो. तर CT स्कॅन पण वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सचे होतात, जसं ब्रेनचा काही असेल किंवा ट्युमर असेल किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट असेल, हे ॲक्सिडेंट झाल्यानंतर काही चेहऱ्याचे काही फ्रॅक्चर झालेले असतील, ब्रेनमध्ये काही कंट्युजन्स म्हणजे ब्लिडिंग झालेले असणार, किंवा हे डोक्याशी रिलेटेड झालं तर समजा चेस्टचं असतं, चेस्टचं पण HRCT चेस्ट असतो. जसं आपल्याला माहिती आहे की कोविडमध्ये सर्वजण HRCT चेस्ट करायचे, म्हणजे चेस्टचा CT स्कॅन करायचे, तर ते एक झालं. किंवा पोटाचे CT स्कॅन असतो किंवा स्मॉल बॉडीचे CT स्कॅन असतात. म्हणजे सोनोग्राफीचा एक म्हणजे आणखी डीप मध्ये जर इव्हॅल्युएशन करायचं तर CT स्कॅन असं म्हणू शकतो आपण. हो. आता जर भरपूर सोनोग्राफीमध्ये काही लिमिटेशन्स असतात, जसं की पोटामध्ये गॅसेस असले तर काही स्ट्रक्चर गॅसमुळे ऑब्स्क्युअर होतात. आता पोटातल्या गॅसेसमुळे त्याच्या खालचे स्ट्रक्चर दिसत नाही. मग समजा काही किडनी स्टोन असेल तर किडनी स्टोन कधी दिसत नाही, तर अशा वेळेस मग आम्ही फर्दर इव्हॅल्युएशन सांगतो CT स्कॅन करा, कारण CT स्कॅनमध्ये ते पूर्ण डिटेलमध्ये दिसतं. ओके. या व्यतिरिक्त आणखी? त्याच्या व्यतिरिक्त अजून MRI स्कॅन असतो. MRI स्कॅन पण असतो की आपला ब्रेनचा MRI स्कॅन असतो, की ब्रेनमध्ये समजा इन्फार्क्ट झाला असेल, म्हणजे रक्तपुरवठा ब्रेनला होत नसेल व्यवस्थित, तर त्यावेळेस आपण ब्रेनचा MRI करतो, किंवा हिमरेज ब्लिडिंग झाली असेल, किंवा त्याच्यानंतर छोटे स्मॉल पार्ट्सचे असतात, जसं की शोल्डरचा MRI स्कॅन असतो, की शोल्डरचा काही इजा झाली शोल्डरला तर त्यावेळेस त्याचा असतो, किंवा चालताना पाय लचकला तर अँकलचा असतो, फुटबॉल खेळताना समजा किक मारताना पायाला समजा ट्विस्ट झाला, गुडघा ट्विस्ट झाला, तर त्या गुडघ्याचा MRI, त्याच्यामध्ये लिगामेंट्स असतात, छोटे छोटे स्ट्रक्चर असतात. बेसिकली जे स्ट्रक्चर CT स्कॅनवर व्यवस्थित दिसत नाहीत, जे सॉफ्ट टिश्यू जे CT स्कॅनवर व्यवस्थित दिसत नाहीत, तर असे स्ट्रक्चर बघण्यासाठी इन डिटेल, म्हणजे त्याच्यामध्ये एक पार्शियल टेअर आहे की फुल थिकनेस टेअर आहे, तर हे सर्व बघण्यासाठी MRI स्कॅन असतो. आणि त्याच्यानंतर मग आपण अजून एक पेट स्कॅन असतो. तर पेट स्कॅनमध्ये समजा एखाद्या पेशंटला कॅन्सर असेल आणि तो कॅन्सर पूर्ण बॉडीमध्ये पसरलेला असेल, तर
ते बघण्यासाठी डॉक्टर मग सांगतात की पेट स्कॅन करा, पेट CT किंवा पेट MRI स्कॅन करा. तर त्याच्यामध्ये मग सगळं कळतं की तो कुठपर्यंत म्हणजे ब्रेनमध्ये पसरलेला आहे का, किंवा लिव्हरमध्ये गेला आहे का, किंवा बोनमध्ये त्याचे मेटास्टेसिस आहे का. पेट या शब्दाचं काही फुल फॉर्म आहे का असं? पेट म्हणजे पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी. तर तो पेट स्कॅन असतो, आता आपण डिस्कस केल्याप्रमाणे. ओके. आणि MRI स्कॅनमध्ये मी असं पण पाहिलंय की काहीतरी फ्लुइड बॉडीमध्ये इंजेक्ट करतात आणि मग MRI करतात. फक्त MRI मध्ये नाही, CT स्कॅनमध्ये पण कॉन्ट्रास्ट दिला जातो. तर कॉन्ट्रास्ट याच्यासाठी दिला जातो की काही स्ट्रक्चर असतात तर ते फक्त प्लेन स्टडीवर व्यवस्थित दिसत नाहीत. मग ते कॉन्ट्रास्ट दिल्यानंतर, आता समजा एखादा ट्युमर आहे लिव्हरमध्ये, तर ते फक्त प्लेन स्टडी केल्यानंतर तो व्यवस्थित नाही दिसणार. मग कॉन्ट्रास्ट दिल्यानंतर मग त्याच्यामध्ये तो एकदम इतर लिव्हरच्या इतर पॅरेनकायमापासून तो वेगळा दिसेल. आणि मग त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स असतात की तो आर्ट्रियल फेजवर तो जास्त दिसतोय का विनस फेजवर दिसतोय की, आणि अशा प्रत्येक ट्युमरचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. तर त्यानुसार मग MRI मध्ये पण गॅडोलिनियम बेस्ड एक कॉन्ट्रास्ट असतो, तो दिला जातो. आणि त्याच्यानुसार मग आपण कॉन्ट्रास्ट म्हणजे एक औषध असतं की जे इंट्राव्हिनस देतात, म्हणजे आपल्या ज्या शिरा असतात त्या शिरामध्ये इंजेक्ट करतात. पूर्ण बॉडीमध्ये ते फ्लो होतं की तेवढ्याच ऑर्गन? ते पूर्ण बॉडीमध्ये जातं. तो पूर्ण बॉडीमध्ये जातात. समजा ब्रेनची ट्युमर आहे तर ती ट्युमर मग ती त्याच्यावर चांगली दिसेल. पण हे जे इंजेक्ट करतात याचं मी असंही ऐकलंय की ज्यांना किडनी रिलेटेड काही आजार आहेत त्यांच्यासाठी हे थोडं धोकादायक असतं. हो, एक्झॅक्टली. तर त्याच्या अगोदर मग सिरम क्रिएटिनिन असते, जी टेस्ट असते ती करावी लागते. किडनीसाठीची टेस्ट असते ती. जर सिरम जर नॉर्मल रेंजमध्ये असेल तरच मग अशा पेशंटमध्ये ती कॉन्ट्रास्ट स्टडी केली जाते, अदरवाईज अवॉइड केली. कारण ते ऍडव्हर्स इफेक्ट करतं म्हणून. हो, एक्झॅक्टली, ऍडव्हर्स इफेक्ट. कारण जर तुमचं क्रिएटिनिन वाढलेलं असेल म्हणजे तुमच्या किडनी व्यवस्थित फंक्शन करत नाहीये, आणि अशा पेशंटमध्ये जर अजून कॉन्ट्रास्ट दिला तर कॉन्ट्रास्टचं जे बाहेर येतो कॉन्ट्रास्ट, तो किडनीमधूनच तो फिल्टर होतो. तर त्याच्यामुळे किडनीचं फंक्शन अजून वर्स होऊ शकतं. तर त्यामुळे सिरम क्रिएट. अशा पेशंटसाठी काही ऑप्शन आहे की त्यांना मग विदाउट कॉन्ट्रास्टच टेस्ट परफॉर्म करावी लागते? कसं असतं, आता आपल्याला ते रिस्क आणि बेनिफिट हे बघावे लागतात. त्यावेळी त्याचे जे क्रिएटिनिन लेवल असेल त्यावर डिपेंडेंट असतं. म्हणजे जर खूपच क्रिटिकल आहे तो रिपोर्ट त्यांना पाहिजेच तशाच प्रकारे कॉन्ट्रास्ट देऊन, तर मग क्रिएटिनिन करून मग करावं लागतं. आणि आपण मगाशी बोलताना तू हैदराबादचा काहीतरी किस्सा एक सांगणार होतास. ऍक्च्युली हैदराबादला ज्यावेळेस मी फर्स्ट इयरला होतो त्यावेळेस नवीन सोनोग्राफी म्हणजे आम्ही शिकलेलो होतो. तर तो सोनोग्राफी करत असताना म्हणजे एका पेशंटची सोनोग्राफी मी पूर्ण केली व्यवस्थित. तर त्या पेशंटला डिटेलमध्ये दाखवलं की हे लिव्हर आहे, हे किडनी आहे, स्प्लीन आहे, सगळं काही व्यवस्थित दाखवलं. तर तो पेशंट नंतर झाल्यानंतर तो थँक्यू म्हणाला. नंतर म्हणा होता की ये जो कोर्स है, ये जो सोनोग्राफी कर रहे हैं, तो इसका कुछ कोर्स रहता है क्या, मतलब 12th के बाद करते हैं क्रॅश कोर्स जैसे कुछ 12th के बाद करते क्या. नंतर मी म्हटलं की अरे लोकांना म्हणजे अजून माहिती नाही की एक्झॅक्टली रेडिओलॉजी आहे काय. मग त्याला मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं की बाबा अगोदर MBBS करावं लागतं, त्याच्यानंतर पोस्ट PG एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, आणि नंतर मग रँक येईल त्यानुसार मग आपल्याला सीट मिळतात. मग तसं रेडिओलॉजी हे असतं. आणि ती एक्झाम पूर्ण इंडिया लेवलवर असते, ऑल ओव्हर. कॉम्पिटिशन खूपच टफ असतं, सेंट्रलाइज काउन्सिलिंग असतं. आणि त्याच्यावर आणि ऍक्च्युली रेडिओलॉजी ब्रांच आहे, म्हणजे जे टॉपर्स असतात तर ते रेडिओलॉजी, ऑर्थो आणि डर्मॅट म्हणजे स्किन स्पेशालिस्ट, तर ह्या ब्रांचेस घेतात. आणि मला वाटतं आपलं काहीतरी मागे संभाषण झालं, तू म्हणालास की रेडिओलॉजीच्या सीट्स पण खूप लिमिटेड आहेत सध्या भारतामध्ये. खूप लिमिटेड आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन पण त्या अनुषंगाने जास्त असते, भरपूर जास्त असते. रेडिओ झाल्यानंतरचा तुझा आताचा प्रवास कसा चालू आहे? ओके, मी हैदराबादला माझा रेडिओलॉजी कम्प्लीट झाला. तर त्याच्यानंतर मी मुंबईला आलो. मुंबईमध्ये मी सायन हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष SR-शिप केली. SR म्हणजे सिनियर रेसिडेंटशिप. ओके. तर SR-शिप 1 वर्ष SR-शिप केली की त्या SR-शिपमध्ये मला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं तिथे एका वेळेस 10 सोनोग्राफीचे मशीन्स आहेत आणि भरपूर पेशंट आहेत. म्हणजे आम्ही इतकं तिथं म्हणजे म्हटलं तर ती एक जन्नत होती आमच्यासाठी. खूप सारं शिकायला. आणि इतके ऑप्स गायनेकचे आम्ही एवढे पेशंट केलेत, त्याच्यामध्ये एवढ्या अॅनोमलीज आम्ही बघितल्यात. ऑप्स गायनेक म्हणजे जे प्रेग्नन्सीच्या रिलेटेड जे आहेत. तर त्याचे ॲनोमली म्हणजे काही ॲबनॉर्मल केसेस. ओके. म्हणजे ज्या खूप रेअर आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी जे आउट ऑफ बुक नॉलेज भेटतं ते. हो, एक्झॅक्टली. आणि म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला मिळालं. बुकमधून तर आपल्याला आपण वाचतो सगळं काही, थेरी तर वाचतो, परंतु जे प्रॅक्टिकली आम्ही कसं बघायचं किंवा काय ते डिटेलमध्ये सगळं स्टडी ते आम्हाला करता आलं. म्हणजे ते मुन्नाबाई MBBS मध्ये जसा दुरून तो प्रेत बघायला पण भेटत नव्हता, तशी केस नव्हती. इकडे तुम्हाला स्वतः सगळं करता येत होतं. तर तसं मी 1 वर्ष ते SR-शिप केली सायन हॉस्पिटलमध्ये. CT आणि MRIच्या भरपूर केसेस बघितल्या. त्याच्यानंतर मी 2 वर्ष केरळला गेलो.
तिथे एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, तिथं मी ॲज ए रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करत होतो. मुंबईवरून डायरेक्ट केरळला कशी काय नोकरी घेतली त्यानंतर? केरळला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला, एक चांगलं स्पेशालिटी हॉस्पिटल होतं, तर त्यामुळे मी तिथे गेलो. तिथे मग सोनोग्राफी, CT, MRI सगळे काही मॉडॅलिटीज होत्या आणि त्यामुळे मी ते 2 वर्ष काम केलं. आणि त्याच्यानंतर मग मी परत मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मी मुंबईला आपलं नवी मुंबईला MGM हॉस्पिटल आहे, तिथं मी ॲज अ लेक्चरर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मग असिस्टंट प्रोफेसर, नंतर असोसिएट प्रोफेसर झालो. आता सध्या असोसिएट प्रोफेसर म्हणून आहे मेडिकल कॉलेजमध्ये. आणि त्याच्यासोबत मी माझं क्लिनिकही ओपन केलं सिवूड्सला, झेनिथ केअर नावाचं. आणि आता 4-5 वर्ष झालेत क्लिनिकमध्ये चालू आहे. म्हणजे तू MGMला ॲज अ डॉक्टर पण काम करतोय आणि ॲज अ ट्युटर पण काम करतोय? ॲक्च्युली मी ॲज ए असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतो आहे. तर तिथे त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल पण आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲज ए कन्सल्टंट म्हणून पण काम करतोय. ओके. म्हणजे आता बेसिकली झेनिथ नावाने नेरूळला तुझं सेटअप आहे, तुझी स्वतःची लॅब आहे, लॅबच म्हणतो आपण त्यांना, डायग्नोस्टिक सेंटर म्हणता येईल. आणि आमच्या रेडिओलॉजीमध्ये एक सुपर स्पेशलायझेशन असतं, जसं की मेडिसिनमध्ये कार्डिओलॉजी असतं किंवा नेफ्रोलॉजी असतं, तर तसं रेडिओलॉजीमध्ये इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी असतं. तर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये एक्झॅक्टली काय असतं, तर समजा आता आपल्याला लिव्हर ॲप्सिस आहे, एखाद्या पेशंटला लिव्हर ॲप्सिस आहे, तर अगोदर कसं असतं, ॲप्सिस म्हणजे पस झाला, पू झालेला आहे लिव्हरमध्ये. तर अगोदर ज्यावेळेस म्हणजे सोनोग्राफी पण इव्हॉल्व्ह झालेले नव्हते, त्यावेळेस काय असायचं, तर पूर्ण मग ओपन सर्जरी करून मग तो ॲप्सिस ड्रेन करावा लागायचा, ॲप्सिस सगळं बाहेर काढावा लागायचा. परंतु आता सोनोग्राफी गायडेड, म्हणजे सोनोग्राफीच्या अंडर आपण डायरेक्ट निडल टाकून किंवा एक पिकटेल कॅथेटर असतो, थोडासा एक कट द्यावा लागतो स्किनवर आणि ते पूर्ण लिव्हरपर्यंत नंतर तो कॅथेटर टाकायचा आणि तिथून तो ॲप्सिस पूर्ण ड्रेन करायचा. तर अशा काही प्रोसिजर्स असतात ज्या इमेजेस गायडेड असतात, की ज्याच्यामुळे मग खूपच कमी इन्सिजन द्यावं लागतं, पेशंटची रिकव्हरी फास्ट होते आणि पेशंटचा जास्त हॉस्पिटल स्टे पण असतो तो कमी होतो. तर अशा खूप वेगवेगळ्या पद्धती असतात त्याच्यामध्ये, जसं की ब्रेनमध्ये समजा तर इश्चेमिया झालाय, म्हणजे रक्तपुरवठा ब्रेनमध्ये कमी होतोय, तर रक्ताची गाठ झालेली आहे समजा ब्रेनला, ज्या रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या असतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यापर्यंत कॅथेटर टाकून ती पूर्ण गाठ असते ती पूर्ण बाहेर काढणं वगैरे अशा प्रोसिजर होतात. म्हणजे त्यात ह्या प्रोसिजरसाठी जी माहिती आवश्यक असते ती ह्या स्कॅन थ्रू डॉक्टर्सना मिळते? नाही, ही एक वेगळी ब्रांच आहे. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणजे रेडिओलॉजीचं सुपर स्पेशलायझेशन आहे, की याच्यामध्ये ह्या गोष्टी सर्व केल्या जातात. आणि अगोदर कसं रेडिओलॉजिस्टला फक्त डायग्नोस्टिक्स ब्रांच म्हणून बघायचं रेडिओलॉजीला, परंतु आता याच्याच डायग्नोसिस बरोबर आम्ही आता थेरॅप्युटिक पण करतो, म्हणजे पेशंटला इलाजही करतो आपण पेशंटचा. म्हणजे आता हे जे तू सांगितलं ते तू सुद्धा त्याची स्टडी केलेली आहे? नाही, मी नाही केलेली. ती आणखी स्पेशलायझेशन करावं लागतं. त्याचाही म्हणजे 2 वर्षाचा फेलोशिप वगैरे असतात, तसं करावं लागतं. भारतामध्ये आहे की बाहेर? हे भारतामध्ये आहे, भरपूर ठिकाणी आहे, भारतामध्ये आहे. इव्हन मी पण काही म्हणजे त्यातलं प्रोसिजर करतो, जसं की लंग मधून पाणी काढणं किंवा पोटातलं की असायटिक टॅपिंग म्हणतो, तर तशा गोष्टी आम्ही करतो. परंतु काही ज्या ब्रेन पर्यंतच्या ज्या प्रोसिजर असतात तर त्याच्या क्रिटिकल प्रोसिजरसाठी मग ते स्पेशलायझेशन फेलोशिप करावी लागते. तर नॉर्मली जेव्हा आपलं काहीतरी दुखत असतं, पेन होत असतं, त्यावेळी आपण डॉक्टरकडे जाऊन टेस्ट करतो, पण नॉर्मली असे गंभीर आजार टाळण्यासाठी लवकर एखाद्या गोष्टीचं निदान होणं किती आवश्यक आहे? लवकर निदान म्हणजे अर्ली डायग्नोसिस होणं खूप जास्त गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी आता समजा आपण 2 वेगवेगळ्या व्यक्ती समजा आपण घेतल्या की ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, दोन्ही 40 वर्षांचे युवक आहेत आणि दोघांनाही फॅमिली हिस्ट्री आहे. त्यातला पहिला जो व्यक्ती आहे की तो जर त्याला माहिती आहे की आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या आईवडिलांना डायबिटीज झालेला आहे, तर त्याच्यामुळे मग तो दरवर्षी डायबिटीसशी रिलेटेड ज्या ब्लड टेस्ट असतात त्या ब्लड टेस्ट करतो आहे आणि तो आपलं बघतो की शुगर आउट ऑफ कंट्रोल जाते का, प्री डायबिटिक कंडिशनमध्ये जाते का. जर प्री डायबिटिक कंडिशनमध्ये जाते तर तो लगेच आपल्या डाएटमध्ये चेंजेस करतो, जे बाहेरचं खाणं वगैरे किंवा गोड खाणं, हाय कार्ब्स असलेलं खाणं ते सगळं कमी करतो आणि एक्सरसाइज वगैरे करतो. तर अशा गोष्टींमुळे त्याची शुगर कंट्रोलमध्ये राहील. परंतु समजा दुसरा एखादा व्यक्ती आहे की त्याला माहिती आहे की आपल्या आईवडिलांना डायबिटीज आहे, फॅमिली हिस्ट्री आहे आपल्याला, पण तरी तो या गोष्टींकडे समजा लक्ष देत नाहीये, की तो गोड खाणं त्याचं चालू आहे किंवा बाहेर गेला पार्टी करणं चालू आहे, आठवड्यातून 2-3 वेळा तो बाहेरचं रेस्टॉरंटमध्ये जातो, हॉटलिंग होतं त्याचं, किंवा समजा तो काही मित्रांसोबत गेला बाहेर तर त्याच्यावर तिथं
बेट लावतो की नाही मी बघा किती गुलाबजामुन खाऊन दाखवतो किंवा काय हे अशा म्हणजे एकंदरीत निष्काळजीपणा करतोय तो. आणि नंतर काही वर्षानंतर असं होतं की त्याला समजा पायाला ठेच लागते आणि तर त्याला पायाला जखम होते. मग तो डॉक्टरकडे जातो तर तो त्याच्यावर डॉक्टर त्याच्या मेडिसिन देतात, पट्टी वगैरे करतात, परंतु ती काही जखम व्यवस्थित बरी होत नाही, ती चिघळत जाते. परत तो डॉक्टरकडे जातो आणि नंतर मग त्याला डॉक्टर गेल्यानंतर मग त्याला डॉक्टर त्याला सांगतात की बाबा तू ब्लडच्या टेस्ट करून घे. त्यावेळेचं त्याचं शुगर असतं ते खूप हाय झालेलं असतं आणि त्याचा तो त्रास त्याचा इतका वाढत जातो की त्याला हळूहळू त्याच्या पायामध्ये गँग्रीन होतो, म्हणजे डायबेटिक फूट होतो. तर त्यानंतर मग त्याची अशी कंडिशन येते की त्याला त्याचा पाय कापावा लागतो, त्याचं अँप्युटेशन करावं लागतं. तर म्हणजे हे 2 आपण उदाहरणं बघितले की एक जर थोडी अर्ली डायग्नोसिस किंवा थोडी काळजी घेतल्यामुळे त्याचं ब्लड शुगर वगैरे सगळं नॉर्मल राहतं आणि दुसऱ्यावर काय कंडिशन आली. म्हणजे अर्ली डायग्नोसिसमुळे जो आपल्याला होणारा जो त्रास आहे, म्हणजे फिजिकल जो त्रास आहे, मानसिक जो त्रास आहे, आपल्या फॅमिलीला होणारा जो त्रास आहे, आपल्यामुळे जो होणारा त्रास आहे, किंवा आपल्याला आर्थिकदृष्ट्या जो होणारा त्रास आहे, तर तो सर्व टाळता येतो. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस होणं खूप गरजेचं आहे. आणि काही जे आजार असतात जसं कॅन्सरचे आजार असतात तर ते जर अर्ली याच्यामध्ये जर आपल्याला आढळले तर त्याची ट्रीटमेंट खूप छोटी असते. आणि जर जे समजा लेट स्टेजमध्ये आढळले की जे पूर्ण बॉडीमध्ये पसरलेले आहेत मेटास्टॅसिस, त्याचा त्रासही खूप जास्त असतो, त्याचं आयुष्य देखील कमी असतं आणि सगळंच आपल्यामुळे आपली फॅमिली आणि सगळंच आर्थिकदृष्ट्या सगळ्याच काही गोष्टी डगमगून जातात. म्हणजे प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर म्हणतात ते इकडे लागू. बरोबर. आता नॉर्मली साधारण किती वयानंतर आपण टेस्ट रिपीट करायला पाहिजे? 30s 40s मध्ये आल्यानंतर? ऍक्च्युली कसं हा प्रश्न पण कसा तुमच्या फॅमिली हिस्ट्रीवर आहे. जर तुम्हाला अनुवंशिक काही आजार आहेत तर ते तुम्ही अर्ली एज पासून चालू करा. सध्या तरी सगळ्यांच्या पेरेंट्सना मला वाटतं डायबिटीज, शुगर हे गोष्टी तर असतातच असतात. बरोबर आहे. तर नॉर्मली मग समजा एखाद्याच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे डायबिटीसची आहे किंवा बीपीचे, त्यांनी किती वयानंतर आणि कोणत्या प्रकारच्या टेस्ट त्यांनी करायला हव्या? एखाद्याला समजा डायबिटीजची हिस्ट्री वगैरे आहे तर त्यांनी ॲटलिस्ट 30 वर्षानंतर या टेस्ट करणं, रेग्युलरली टेस्ट करणं हे गरजेचं आहे. आणि साधारण 40 नंतर वगैरे जर आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे, म्हणजे 50-60 मध्ये जर सुदृढ राहायचं असेल तर 40 नंतर नॉर्मली म्हणतात की रेग्युलर स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर कोणत्या टेस्ट आपण रिपीट करायला पाहिजेत त्यावेळी? मग 40 वर्षानंतर आपल्याला ज्या काही बेसिक टेस्ट असतात जसं की ब्लड टेस्ट, आपण ब्लड टेस्टमध्ये एक CBC असते, कंप्लीट ब्लड टेस्ट असते किंवा ब्लड सेल काउंट असतं, तर ती टेस्ट केली पाहिजे. त्याच्यानंतर किडनीचं फंक्शन बघणारे, आपल्या किडनी व्यवस्थित आहेत की नाही त्याच्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट असते. लिव्हरची टेस्ट असते, त्या लिव्हर फंक्शन टेस्ट असते. नंतर कोलेस्ट्रॉलची टेस्ट असते, आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात की जे किती प्रमाणामध्ये आहेत, म्हणजे HDL, LDL, HDL ह्या सगळ्या टेस्ट असतात, तर ही टेस्ट केली पाहिजे. तर याच्या व्यतिरिक्त अजून आपली डायबिटीजची टेस्ट केली पाहिजे की पोस्ट प्रँडियल म्हणजे खाण्याच्या अगोदर आणि फास्टिंगमध्ये, आणि पोस्ट प्रँडियल म्हणजे खाण्यानंतरची टेस्ट, किंवा अजून HbA1c असते की ज्याच्यामध्ये आपल्याला लास्ट 3 महिन्याचा एक ॲव्हरेज कळतो की आपल्या ब्लड शुगरचा ॲव्हरेज कळतो. तर ह्या ज्या काही ब्लडच्या बेसिक टेस्ट आहेत तर ह्या केल्या पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त आपण काही टेस्ट असतात जसं की विटॅमिनची टेस्ट असते, विटॅमिन B12ची टेस्ट असते किंवा D3 असते, विटॅमिन D3, तर ह्या टेस्ट वगैरे केल्या पाहिजे. ह्या ब्लड टेस्ट झाल्यात. याच्या व्यतिरिक्त आपण मग चेस्टचं एक्सरे केला पाहिजे की ज्याच्यामध्ये कळेल की चेस्टमध्ये काही ॲबनॉर्मल तर नाही आहे. पोटाची सोनोग्राफी केला, ॲबडोमेन अँड पेल्विसची सोनोग्राफी म्हणतात, तर ती केली पाहिजे. फिमेल्समध्ये अजून काही वेगळ्या टेस्ट असतात जसं की मॅमोग्राफी असते, ज्याच्यामध्ये आपण अर्ली डिटेक्शन, काही कॅन्सरचं काही अर्ली डिटेक्शन करण्यासाठी जी टेस्ट असते की ब्रेस्टमध्ये काही गाठ असते तर ती नॉर्मल गाठ आहे, त्याच्यामध्ये काही कॅल्सिफिकेशन झालेले आहेत का, किंवा त्याच्यामध्ये काही कॅन्सरचे काही चेंजेस झालेले आहेत का, तर ते बघण्यासाठी मॅमोग्राफी टेस्ट असते. नंतर फिमेल्समध्ये एक पॅप स्मिअर टेस्ट असते किंवा HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस त्याची टेस्ट असते. तर ह्या काही टेस्ट असतात. ह्याच्यामध्ये जी गर्भपिशवीच्या खालचा जो भाग असतो त्याला सर्विक्स म्हणतात, तिथून एक स्वॅब घेतात आणि ते स्वॅब लॅबमध्ये पाठवतात आणि त्याच्यामध्ये बघतात की काही कॅन्सरचे काही चेंजेस आहेत का वगैरे, अशा काही टेस्ट असतात. तर बेसिकली एवढ्या टेस्ट केल्या पाहिजे. यापूर्वी ही टेस्टच्या आधी तू ज्या सांगितल्या त्या सगळ्या ब्लड टेस्ट होत्या बेसिकली? हां, ब्लड टेस्ट होत्या. ओके. ब्लड टेस्ट व्यतिरिक्त यामध्ये काही नव्हतं असं? हा, ब्लड टेस्ट होता आणि एक एक्सरे होता आणि सोनोग्राफी होतं, पोटाची सोनोग्राफी वगैरे. आणि याच्या व्यतिरिक्त या तर जनरल टेस्ट झाला, या साधारण किती ड्युरेशनमध्ये, म्हणजे वार्षिक का वर्षातून 2 वेळा, असं किती वेळा रिपीट करायला पाहिजे? ॲक्च्युली 40, आता समजा एखादा हेल्दी ॲडल्ट असेल तर त्यांना 40 ते 50 या एजमध्ये
प्रत्येक 2-2 वर्षामध्ये एकदा तरी टेस्ट केली पाहिजे. परंतु समजा कोणी काही अनुवंशिक काही आजार आहेत किंवा काही फॅमिली हिस्ट्री आहे ज्यांच्यामध्ये, तर त्यांनी आता समजा एखाद्या व्यक्तीला जर ब्रेस्ट कॅन्सरची, त्याच्या आईला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे, तर अशा व्यक्तीने तुम्ही तुमच्या फिजिशियनकडे जाऊन ब्रेस्टचं फिजिकल एक्झामिनेशन आणि ब्रेस्टची सोनोमॅमोग्राफी किंवा मॅमोग्राफी, एक्सरे, तर ह्या टेस्ट 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षभरातून एकदा अशा केल्या पाहिजेत. आणि 50 नंतर दरवर्षी एकदा ह्या सर्व टेस्ट केल्या गेल्या पाहिजेत. आणि याच्या व्यतिरिक्त अशा काही स्पेशल टेस्ट पण असतील की म्हणजे फॉर एक्झाम्पल सांधेदुखी ही खूप कॉमन झालेली आहे, हो, तर त्यासाठी म्हणजे आर्थरायटिस एक BMD टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण बोन मिनरल डेन्सिटोमेट्री म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये आपल्या बोनमध्ये किती कॅल्शियम आहेत, म्हणजे ऑस्टिओपेनिया किंवा ऑस्टिओपोरोसिस वगैरे असे काही चेंजेस झालेले आहेत का, तर ती टेस्ट करतात. की ती टेस्ट पण म्हणजे ज्यांचे मेनोपॉज नंतर म्हणजे पाळी गेल्यानंतर, की ज्या अबाव 50च्या फिमेल्स असतात, त्याच्यामध्ये बोनच्या ठिसूळता येणं हे खूप जास्त कॉमन असतं, तर अशा फिमेल्समध्ये मग ते BMDची टेस्ट केली जाते. किंवा अजून काही आजार असतात जसे काही मेटाबॉलिक डिझिजेस असतात, की ते यंग एजमध्ये पण अशा पेशंटमध्ये BMD टेस्ट केली जाते. या व्यतिरिक्त पोटाच्या आजाराची पण काही टेस्ट असते का? म्हणजे मी ऐकलेले की माझ्या एका फ्रेंडला त्रास होता, तर त्याने ओके, ते एंडोस्कोपी वगैरे असते, ओजिडोस्कोपी किंवा एंडोस्कोपी म्हणतात त्याला, की ज्याच्यामध्ये एक स्कोप असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये कॅमेरा बसवलेला असतो, एक नळी असते त्याला कॅमेरा बसवलेला असतो, आणि तो नाकातून किंवा तोंडातून टाकतात, आणि मग आपलं हे जे स्टमक असतं, जठर असतं, त्या जठरमध्ये काही अल्सर वगैरे आहेत की नाही, किंवा अजून काही पॅथॉलॉजी आहे का, काही ट्युमर आहे का वगैरे, या सर्व गोष्टी बघितल्या जातात. ह्या सब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्या, म्हणजे तो त्रास असेल तरच ही अशा प्रकारची टेस्ट. बरोबर. अदरवाईज या बेसिक ज्या ब्लड टेस्ट सांगितल्या त्या करणं आवश्यक, त्या करणं प्रत्येकाला आवश्यक आहे. टेस्ट करायचं म्हणलं की साधारण माणसाला खूप भीती वाटते की अरे टेस्ट कशाला करायचे, काय ना काहीतरी निघणार, मग ते टेन्शन होणार, डॉक्टरांकडे जावं लागणार, खर्च वाढणार. त्याबद्दल तुझं काय मत आहे? ॲक्च्युली टेस्टला घाबरून चालणार नाही, कारण कसं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हेल्दी लाईफस्टाईल, आपण समजा लाईफस्टाईल जगतो आहोत, आपल्यावर आपले फॅमिली पूर्ण डिपेंडंट आहेत, तर आपण स्वतः हे सुदृढ राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि सुदृढ आहे की नाही हे आपल्याला असं फक्त आपल्याला चांगलं वाटतंय म्हणून आपण सुदृढ आहोत, तर असं नाहीये. तरी आपल्याला काही ब्लड टेस्ट वगैरे आपल्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, की ज्याच्यामधून आपल्याला कळतं की आपल्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही, की विटामिनची डेफिशियन्सी तर नाही, किंवा बाकी दुसऱ्या अजून काही ब्लड शुगर तर वाढलेली नाही. तर जो प्रॉब्लेम असेल तो अर्ली स्टेजमध्ये आपल्याला करेक्ट करता येतो. म्हणजे या ब्लड टेस्ट आपल्या खऱ्या फ्रेंड्स आहेत, की जे आपल्याला ॲडवाईस करतात आणि आपल्याला एक चांगली दिशा दाखवतात, की बाबा तुम्ही या ब्लड टेस्ट केल्यानंतर म्हणजे काही प्रॉब्लेम आहे तर ते आपण तुम्ही रिव्हर्स करू शकता. तर त्यामुळे घाबरून चालणार नाही. आणि वेळीच समजलं तर ते क्युअर करणं खूप इझी आणि कमी खर्चात, कमी वेळेमध्ये, कमी त्रासामध्ये एक्झॅक्टली. तर त्यामुळे ते गरजेचं आहे. आता आपण एवढी चर्चा केली, तर वेळेतच रेग्युलर टेस्ट झाली तर बरेच आजार आपल्याला टाळता येऊ शकतात. तर असे कोणते आजार आहेत जनरली की जे दुर्लक्षित राहतात टेस्ट न झाल्यामुळे किंवा आपण उशीर केल्यामुळे? असे बरेचसे आजार असतात की ते काही काळांसाठी सायलेंट राहतात, म्हणजे त्याचे आपल्याला सिम्पटम्स दिसत नाही. जसं आपण ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर असेल तरी आपल्याला कळत नाही की ब्लड प्रेशर झालेलं आहे. किंवा जसं डायबिटीज असतो, काहींना तर दिसणं कमी होतं, नजर कमी होते, किंवा त्यांचं ब्लड टेस्ट केल्यानंतर क्रिएटिनिन वाढलेलं असतं, किडनीचं फंक्शन डॅमेज झालेलं असतं, त्याच्यानंतर त्यांना कळतं की अरे डायबिटीज आहे. जसं की कॅन्सरच्या अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर झालेलं असेल तर अर्ली स्टेजमध्ये कळत नाही. तर एक एक्झाम्पल सांगतो की माझा एक जवळचा फ्रेंड आहे, तो पिडियाट्रिशियन आहे, लहान मुलांचा डॉक्टर आहे. तर तो डॉक्टर असतानाही म्हणजे त्याची अशी कंडिशन होती की त्याच्या आईला छातीत दुखायला लागलं. त्याने काही ब्लड टेस्ट केला, काही CT स्कॅन केला. त्या CT स्कॅनमध्ये कळालं की पूर्ण मेटास्टॅसिस झालेलं होतं. म्हणजे कुठला एक कॅन्सर होता की जो पूर्ण पसरलेला होता, की जो लंगमध्ये पसरलेला होता, लिव्हरमध्ये होता, पाठीच्या कणांमध्ये, संपूर्ण बोनमध्ये पसरला, म्हणजे बॉडीमध्ये पसरलेला होता. आणि हे डायग्नोज झाल्यानंतर काही दिवसातच त्याच्या आईची डेथ झाली. म्हणजे त्याचं दुर्दैव एवढं की त्याला कळालंही नाही की नक्की कुठलाही ओरिजिन होतं कॅन्सरचं, काय ओरिजिन, म्हणजे कुठून तो कॅन्सर आलेला होता. जसं अजून एक उदाहरण सांगतो की माझे जवळचे रिलेटिव्ह आहेत की त्यांना पोटात दुखत होतं. तर ते पोटात दुखलं की ते डॉक्टरकडे जायचे, डॉक्टर त्यांना काही मेडिसिन लिहून द्यायचा, मग ते मेडिसिन घ्यायचे, थोडं बरं वाटायचं. परत काही दिवसानंतर परत दुखायला लागायचं, परत ते डॉक्टरकडे जायचे. असे 2-3 वेळा झालं. मग त्यांनी डॉक्टर चेंज करून बघितला, आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली, परंतु दुखणं चालूच होतं.
जवळपास त्यांनी हा अंगावर जवळपास 2-3 वर्ष अंगावर काढलं, 2-1 वर्ष अंगावर काढलं. आणि त्याच्यानंतर त्यांचं पोट फुगायला लागलं. मग ते डॉक्टरकडे गेलात. मग त्या एका डॉक्टरने सांगितलं की तुम्ही एक सोनोग्राफी करून घ्या. अगोदर त्यांना असं वाटत होतं की किडनीच्या स्टोनमुळे दुखते की काय असं. पण जेव्हा सोनोग्राफी केली तर त्यावेळेस त्यांच्या जे गर्भपिशवीच्या खालचा जो पार्ट असतो त्याला सर्व्हिक्स म्हणतात, सर्व्हिक्सचा कॅन्सर होता. सर्व्हिक्समध्ये मोठी गाठ होती आणि ती सर्व्हिक्स म्हणजे युट्रसच्या आजूबाजूचा जो पार्ट असतो तर तिथं पसरलेला होता. तिथून नंतर तो पोटामध्ये पेरिटोनियमच्या अलॉंग पूर्ण पोटामध्ये पसरला. त्याचं मेटास्टॅसिस लिव्हरमध्ये होतं आणि हळूहळू नंतर मग त्यांना पोटात पाणी होणं हे वगैरे झालं आणि खूपच म्हणजे एकदम एंड स्टेजला ते येऊन ते डायग्नोज झाला. जर त्यांनी अगोदरच समजा सोनोग्राफी केली असती. ती मगाशी तू टेस्ट पण एक सांगितलेली HPV टेस्ट होती ती. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस HPV टेस्ट होती किंवा पॅप्समियर टेस्ट असते. ती याच्यासाठीच असते की सर्व्हिक्सचा कॅन्सर असतो ते अर्ली स्टेजमध्ये ओळखण्यासाठी असते. तर अशा लेट स्टेजमध्ये आपण डायग्नोसिस होणं कधी पण ते चुकीचं आहे. तर त्यामुळे या ब्लड टेस्ट आपण थोडंसं अवेअर राहायला पाहिजे आणि आपला ब्लड टेस्ट आपण रेग्युलर. स्पेशली मला वाटतं वृद्ध व्यक्तींमध्ये आपण थोडं काळजीपूर्वक आणि नित्यनियमाने रेग्युलरली या टेस्ट करून घेतलेलं बेटर राहील. एक्झॅक्टली. कारण वृद्ध व्यक्तींमध्ये जास्त चान्सेस असतात कॅन्सरचे होण्याचे चान्सेस जास्त असतात. नॉर्मली वृद्ध व्यक्तींमध्ये एखाद्याला कॅन्सरची हिस्ट्री आहे पेरेंट्सना, तर त्यांनी कोणत्या प्रकारचे टेस्ट करायला पाहिजे की बेसिक त्यांना कळेल की अर्ली स्टेजमध्ये वगैरे डिटेक्ट होणं? ह्याच आपण जे आपण मगाशी सांगितलेला टेस्ट आहे, ॲटलिस्ट पोटाची एक सोनोग्राफी करून बघितली पाहिजे की ज्याच्यामध्ये काही कॅन्सर वगैरे किंवा काही गाठ वगैरे आहे तर त्या कळून येतात. समजा त्याच्यामध्ये काही सस्पिशियस असेल तर मग आपण फर्दर इन्व्हेस्टिगेशन जसे की CT स्कॅन करतो, MRI स्कॅन करतो, तर याच्यामध्ये ह्या गोष्टी डिटेक्ट होऊन जातील. त्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आपण मगाशी जसं बोललो तर कॉन्ट्रास्ट स्टडीमध्ये मग हे डिटेक्ट होऊ शकतात. तर ह्या टेस्ट बेसिकली केल्या पाहिजेत. नॉर्मली जे टेस्ट असतात स्पेशली CT स्कॅन म्हणा किंवा MRI वगैरे म्हणतात, तर मी बघितलंय की लोक घाबरतात खूप या टेस्ट करायला. तर असं काही न्यूनगंड का आहे लोकांमध्ये? ॲक्च्युली CT स्कॅन करायला घाबरतात लोक किंवा MRI स्कॅन करायला घाबरतात. कारण तुम्ही जर बघितलं असेल तर MRIचं मशीन हे खूप मोठं असतं. असं राऊंड स्ट्रक्चर असतं आणि एक मध्ये बेड असतो. त्या बेडवर पेशंट झोपतो आणि तो पेशंट नंतर हळूहळू आतमध्ये जातो. आणि त्यानंतर तर CT स्कॅन असेल तर त्याच्यानुसार जवळपास 3, 4 की 5 मिनिटाची टेस्ट असते. परंतु MRI साठी जी टेस्ट असते ती अर्धा तास किंवा पाऊण तास किंवा जर पेशंट हालत असेल तर ती अजून वाढतो त्या टायमिंग. तर त्याच्यामुळे पण काही पेशंटमध्ये क्लॉस्ट्रोफोबिया असतो. म्हणजे छोटी स्पेस असेल त्याच्यामध्ये जर जे फॉर एक्झाम्पल लिफ्टमध्ये समजा कोणी असेल तर ते घाबरतात किंवा छोट्या स्पेसमध्ये असतील तर त्यांना भीती वाटते. तर अशा काही ज्यांना क्लॉस्ट्रोफोबिया असतो तर असे पेशंट ते हे टेस्ट करायला घाबरतात. पण याला उपाय असं काही नाही, त्यांना ते टेस्ट म्हणजे आयदर त्यांना शुद्धीवर असताना किंवा बेशुद्ध अवस्थेत मला वाटतं काही एक्स्ट्रीम केसमध्ये करावे लागते. काही पेशंटमध्ये मग सिडेशन देतात, त्यांना मग बेशुद्ध करतात आणि नंतर मग त्या टेस्ट करतात. जर एकदम अर्जंट असेल किंवा करणं गरजेचं असेल तर अशा पेशंटमध्ये असंही करतात. हे अल्ट्रासाऊंड टेस्ट किंवा CT स्कॅन टेस्ट याच्यामध्ये काही धोकादायक असतं का? आपल्याला काही इजा होऊ शकते काय वारंवार केल्यामुळे? रेडिएशन वगैरे असं काही? कसं असतं, सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड म्हणतो की ज्याच्यामध्ये साऊंड वेव्ज वापरतात. इमेज प्रोड्यूस करायला साऊंड वेव्ज वापरतात. तर साऊंड वेव्सचा आपल्या बॉडीवर तेवढा परिणाम नाही होत. म्हणजे आता एक्झाम्पल सांगायचं राहिलं तर एक माझी पेशंट होती की जी प्रेग्नन्सीमध्ये तिला सबकोरियॉनिक हिमॅटोमा होता. म्हणजे अर्ली प्रेग्नन्सीमध्ये जी प्रेग्नन्सीची सॅक असते तर त्याच्या आजूबाजूला ब्लिडिंग झालेलं होतं आणि ते ब्लिडिंग एवढं जास्त होतं की ते सॅकवर त्याचा इम्पॅक्ट होत होता. त्यामुळे तिची डॉक्टरांनी म्हणजे गायनेकोलॉजिस्टने तिला दर आठवड्याला सोनोग्राफी करायला सांगितलेली. तर ती पेशंट कोविडच्या काळामध्ये दर आठवड्याला माझ्याकडे यायची आणि सोनोग्राफी करायचो. तर पूर्ण त्या सोनोग्राफीच्या पिरियडमध्ये जवळपास 20 ते 25 सोनोग्राफी झाल्यात. तर सोनोग्राफी इतकं सेफ असतं की जे प्रेग्नन्सीमध्ये पण आपण करतो तर त्याच्यामुळे त्याचा काही परिणाम होत नाही. इव्हन नवजात बालकं असतात, 1-2 दिवसाचं बाळ असतं की त्याच्यामध्ये पण आपण सोनोग्राफी करतो आणि त्या बाळाला काही इजा होत नाही. परंतु जर CT स्कॅनचं जर बोलायचं राहिलं तर CT स्कॅनमध्ये रेडिएशन असतात आणि रेडिएशनचा आपल्यावर इफेक्ट होऊ शकतो. परंतु आम्ही CT स्कॅन करताना अलारा प्रिन्सिपल वापरतो, म्हणजे ॲज लो ॲज रिझनेबली अचिवेबल. तर या अलारा प्रिन्सिपलनुसार जेवढा कमीत कमी डोस देता येईल आणि जेवढी चांगली इमेज आपल्याला अचीव करता येईल तर अशी इमेज आम्ही असा इतका डोस देतो. आणि हे डोसेस असतात की लहान मुलांना ते रेडिएशनचे डोसेस कमी देतात, म्हणजे ॲडजस्ट करून कमी करतात आणि त्यामुळे इमेज आपण तयार करतो. तर टोटली याच्यामध्ये जर रेडिएशन असतं
परंतु आपण खरं डेंजर बघितलं तर रिअल डेंजर इज नॉट अ रेडिएशन, इट इज अ मिसिंग अ सिरियस डायग्नोसिस. जर एखादं डायग्नोसिस जर आपण मिस करत असू, एखादं निदान जर मिस करत असू, तर ते खरं डेंजर आहे. फॉर एक्झाम्पल समजा एखादा जर पेशंट आहे ज्याला अपेंडिसायटिसचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या डॉक्टरांना वाटतं की या पेशंटला अपेंडिसायटिस असू शकतो, आणि डॉक्टरांनी सोनोग्राफीसाठी पेशंट पाठवला, आणि सोनोग्राफीमध्ये आता गॅसेसमुळे किंवा काही कंडिशनमुळे आपल्याला अपेंडिक्स नाही दिसला, परंतु डॉक्टरांना वाटतं की अपेंडिसायटिसच आहे. तर अशा पेशंटमध्ये मग सिटी स्कॅनसाठी डॉक्टर ॲडवाईस करतात की जाऊन सिटी स्कॅन करा. पण जर पेशंट म्हणाल की नाही मला सिटी स्कॅन करायचा नाहीये कारण मला रेडिएशन होईल, पण अशा वेळेस तो अपेंडिसायटिस असेल तर अपेंडिसायटिस तो मोठा होऊ शकतो किंवा तो रप्चर होऊ शकतो, त्याच्या आजूबाजूला ॲप्सिस होऊ शकतो, आणि त्याच्यानंतर अजून कॉम्प्लिकेशन सेप्टिसेमिया वगैरे असं होऊ शकतं की याच्यामध्ये मग नंतर पूर्ण ऑपरेशन करून मग ते मोठं ऑपरेशन करावं लागेल, म्हणजे डायरेक्ट कट करून ऑपरेशन करून मग ते सर्जरी मोठी होईल. तर अशा वेळेस म्हणजे हे रेडिएशनच्या भीतीमुळे आपण जर सिटी स्कॅन करत नसू तर हे चुकीचं आहे. म्हणजे हे रेडिएशनला घाबरून अशा वेळेस चालणार नाही. म्हणजे थोडक्यात ज्यावेळी जी गोष्ट करायला सांगितली ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण करणं गरजेचं आहे. हो बरोबर. म्हणजे स्वतःची आपण शक्कल लढवता कामा नये त्यावेळी. एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा रिपोर्ट्स लोकांचे नॉर्मल असतात, पण मग अशा वेळी असं समजायचं की माझा हा रिपोर्ट अमुक रिपोर्ट नॉर्मल आला म्हणजे मला काही त्रास नाही. नाही, तसं नाहीये. कारण भरपूर वेळेस असं असतं की अरे मला काय झालंय, म्हणजे मी एकदम फिट वाटतंय, मला काही त्रास नाही होत आहे, काही त्रास नाही, काही नाही, तर अशा वेळेस मी ब्लड टेस्ट का करू किंवा सोनोग्राफी का करू, तर ते चुकीचं आहे. आपण मगाशी जसं आपण डिस्कस केलं की भरपूर जसे आजार असतात की जे सायलेंट असतात, डायबिटीज झालं, हायपरटेन्शन झालं किंवा कॅन्सरचे आजार आहेत, तर हे अर्ली स्टेजमध्ये सगळे सायलेंट असतात आणि ते नंतर डायरेक्ट त्यांचा विस्फोट होतो, आणि त्यावेळेस मग आपण म्हणणार आहे अगोदर टेस्ट केली असती तर बरं झालं असतं. तर ह्या कंडिशनला पोहोचण्याच्या अगोदर आपण ह्या सगळ्या ब्लड टेस्ट वगैरे किंवा जे काही स्कॅन आहेत तर ते वारंवार रेग्युलर आपण केले पाहिजेत. मला वाटतं किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडर स्टोन हे इनिशियल स्टेजला काही त्रास देत नाहीत लोकांना, पण ते नंतर फॉर्म झाल्यानंतर जेव्हा दुखायला लागतं तेव्हा भरपूर जास्त प्रमाणात फॉर्म झाले असेल तेव्हा आपण टेस्ट करतो. बरोबर आहे. ते जर आधीच जर आपण टेस्ट केली तर आपल्याला कळेल की अरे थोडं फॉर्मेशन चालू व्हायला लागले, त्या पद्धतीने आहार वगैरे किंवा औषध उपचार केले तर ते होणार नाही पुढे. बरोबर आहे. कारण आम्ही सोनोग्राफी करतो ना, तर त्यावेळेस भरपूर पेशंट दुसऱ्या कंप्लेंटसाठी आलेला असतो, आणि सोनोग्राफी करताना कळतं की अरे पित्ताशयाच्या पिशवीमध्ये खडे आहेत. ते पेशंटला माहिती नसतं, त्याचे काही सिम्पटम नसतात, काहीच त्रास नसतो, किंवा किडनीमध्ये स्टोन असतात. आता किडनीमध्ये जे स्टोन्स असतात ते किडनीच्या आतमध्ये असतील तर त्याच्यामुळे काही दुखत नाही, पण जर किडनीतला स्टोन जर निघाला आणि जर तो नळीमध्ये म्हणजे युरेटरमध्ये अडकला तर मग खूप पेन होतो. तर त्याच्यामुळे ह्या टेस्ट केल्यामुळे ह्या सर्व गोष्टी अगोदर कळून येतात की आपल्याला आपल्या शरीराची माहिती होते. MRI सगळ्यांसाठी सेफ आहे की नाहीये? MRIचं कसं असतं की MRI म्हणजे तुम्ही बघितलं असेल खूप मोठं मशीन असतं. जसं सिटी स्कॅनचं मशीन असतं तसंच MRIचं मशीन असतं. फक्त सिटी स्कॅनमध्ये ॲनोड ट्यूब असते ज्याच्यातून एक्सरे काढतात, आणि MRI मध्ये मोठं मॅग्नेट असतं. जे मोठं मॅग्नेट म्हणजे ते 1.5, आता मोस्ट ऑफ द हॉस्पिटलमध्ये 1.5 टेस्लाचं असतं, की काही मोठ्या हॉस्पिटलमध्ये 3 टेस्लाचं असतं. जर 1.5 टेस्लाचं असतं तर ते पृथ्वीचं जे मॅग्नेटिक फील्ड असतं, पृथ्वीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या ते जवळपास 30 ते 60,000 पटीने त्याचं जास्त मॅग्नेटिक फील्ड असतं किंवा मॅग्नेटिक पॉवर असते. तर अशा मॅग्नेटिक फील्ड असलेल्या या MRI मशीनमध्ये जर आपण एखादा फेरोमॅग्नेटिक्स प्रॉपर्टी असलेला सबस्टान्स नेला, फॉर एक्झाम्पल आपण ज्याच्यामध्ये मॅग्नेटकडे जो आकर्षला जाऊ शकतो, मेटल नेलं, की समजा लोखंडाची वस्तू नेली, तर अशा वेळेस त्याच्यामध्ये फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टी तयार होतात आणि त्या गरम होतात किंवा ते त्या मॅग्नेटकडे आकर्षित होतात. फॉर एक्झाम्पल झालं की दातामध्ये कॅप बसवलेली असते, तर ती गॅप अशी जर कॅप असेल एखाद्या पेशंटमध्ये आणि अशा पेशंटचा जर MRI करायचा असेल तर ती कॅप तिथून डिसलॉज होऊन ती आपल्या श्वसन नलिकेमध्ये अडकू शकते. किंवा काहींमध्ये कार्डियक पेसमेकर, ज्या जुन्या काळामध्ये ज्यांनी कार्डियक पेसमेकर ते मेटलच्या होत्या, किंवा जे काही टोटल नी रिप्लेसमेंट असतं, नी मध्ये जे प्रोस्थेसिस बसवलेला असतो, टोटल नी रिप्लेसमेंट, हिप जॉईंट रिप्लेस केलेला असतो. तर अशा पेशंटमध्ये जर जे MRI कम्पॅटिबल असतात, जे टायटॅनियम ज्या मेटलचे असतात, तर अशा पेशंटमध्ये MRI करणं हे आहे. परंतु ज्यांच्यामध्ये जर MRI इनकम्पॅटिबल असतील तर अशामध्ये MRI करू नये, कारण ते जर हिट झाले, आता बॉडीमध्ये जर एखादा इम्प्लांट बसवलेला आहे आणि जो हिट झाला तर आतमध्ये बर्न इंजुरी होणार किंवा काही अजून मोठे मोठे इन्सिडेंट्स होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. तर त्याच्यामुळे MRI अशा पेशंटमध्ये नाही केला जात.
त्यावेळी मग MRIच्या व्यतिरिक्त काही ऑप्शन असा असतो आपल्याकडे? नाही, अशा काही मग MRIच्या दृष्टीने मग स्कॅनवरच डिपेंड स्कॅनवर डिपेंड राहावं लागतं. मग MRI नसेल तर मग CT स्कॅन करावं लागतं, पण त्याच्यामधून तेवढं डिटेलमध्ये फाइंडिंग त्या मिळत नाही आपल्याला. आता आधुनिक काळामध्ये म्हणजे आता सगळं बहुतेक जे इम्प्लांट बसवतात ते MRI कम्पॅटेबल असतात, टायटॅनियमचे वगैरे असतात, टायटॅनियमचे असतात, ते MRI कम्पॅटेबल असतात. मग आपण MRI करू शकतो. आणि नॉर्मली रिपोर्ट असे वाचायला किंवा ऐकायला जरी सामान्य माणसाला काही माहित नसलं तरी भीती वाटते खूप. म्हणजे नॉर्मल रिपोर्ट असला तरी अरे काय असेल रिपोर्टमध्ये वगैरे अशी एक वेगळीच भीती असते. हो, ॲक्च्युली रिपोर्टमध्ये कसं आम्ही जे रिपोर्ट देतो, सोनोग्राफीचा असो, एक्सरे किंवा CT MRIचा रिपोर्ट असो, तर पेशंटच्या जे काही फाइंडिंग्स आहेत, जे काही सिम्पटम्स आहेत, पेशंटला काही काय साईन्स आहेत, तर ते सगळे बॅक ऑफ माइंड ठेवून नंतर ती इमेज बघतो, ते इमेजमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत की नाही ते बघून मग तो रिपोर्ट दिला जातो, की ज्या रिपोर्टमुळे समोरचा जो क्लिनिशियन असेल किंवा सर्जन असेल, जो काही डॉक्टर आहे, की त्याला एक गायडन्स मिळेल की पुढे काय केलं पाहिजे. है ना. तसा रिपोर्ट, तर तो रिपोर्ट हा पेशंटसाठी नसतो किंवा पेशंटला गुगल करण्यासाठी नसतो. त्यामुळे गुगल करून तुम्ही अजून जास्त टेन्शनमध्ये. आता एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर एक समजा किडनीमध्ये सिस्ट असेल, तर सिस्ट आता वयोमानानुसार मोस्ट ऑफ द पेशंट मध्ये सिस्ट होतात. म्हणजे लोकांना सिस्ट म्हणजे सिस्ट म्हणजे पाण्याच्या बुडबुडा, जसा काही वॉटर बबल म्हणू शकतो. बरोबर. तर एजनुसार ते चेंजेस होतात. आता जर समजा पेशंटने गुगल केलं की रिनल सिस्ट किंवा किडनी सिस्ट, तर त्यांना ते एक्स्ट्रीम दाखवलं जातं की डायरेक्ट कॅन्सरच्या सिस्ट बरोबर. मग तो पेशंट इतका टेन्शन घेतो की अरे मला कॅन्सरची सिस्ट झाली की काय झालंय. परंतु वास्तविक ते नॉर्मल असतं, नॉर्मल तो बबल असतो किंवा नॉर्मल सिस्ट असते. आणि ही समोरच्या क्लिनिशियनला ज्यांनी रेफर केलेलं आहे पेशंट, तर त्यांना समजावं या भाषेमध्ये आम्ही दिलेलं असतं की जे नंतर त्याच्यानुसार ते पुढची फर्दर ट्रीटमेंट करू शकतात. तर त्याच्यामुळे घाबरून जाऊ नये, ते गुगल करू नये आणि तुमच्या डॉक्टरांना तो रिपोर्ट जाऊन दाखवावा. असं ज्याचं काम त्यानेच करायला पाहिजे हे आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा असं पण बघितलंय की एकाच वेळी टेस्ट करतो आपण, त्याचे रिपोर्ट वेगळे वेगळे असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, मी स्वतः पाहिलंय की घरी जे आपण ते शुगर टेस्ट करण्यासाठी किट येतं, त्याने घरी जे आपण टेस्ट करतो त्याचं रिडिंग थोडं वेगळं असतं आणि ऍक्च्युअल आपण लॅबमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये करतो त्याचं रिडिंग वेगळं असतं. असं का होतं? बरोबर आहे. कारण आपण घरी जे टेस्ट करतो, घरी जे किट मिळतं ज्याच्यानुसार टेस्ट करतो, तर ते बोटापासून घेतलं जातं रक्त. तर हे इथं कॅपिलरीज असतात. या कॅपिलरीज मधून आपण पण ते दाबून ठेवतो बोट, आणि नंतर मग जे रक्त येतं ते डायल्यूट झालेलं असतं. त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण व्यवस्थित नसतं. आयडियली जे याच्यामधून आपण जे इंट्राव्हिनस जे आपल्या वेनमधून जे ब्लड काढतो लॅबमध्ये आणि त्याच्यापासून जी ब्लड शुगर चेक केली जाते, तर ते आयडियल असतं. त्याचं जे परीक्षण करण्यासाठी जे मशीन असतं ते खूप मोठं मशीन असतं आणि त्याच्यामध्ये आयडियल रिडिंग येते. आणि जे व्हेनस जे ब्लड असतं ते आयडियल असतं ब्लड शुगरसाठी. लाईफ फ्लो मधून आपण ते ब्लड काढतो. एक्झॅक्टली. आणि हे जे कॅपिलरीजचं ब्लड असतं ते डायल्यूट झालेलं असतं, त्याच्यामध्ये आजूबाजूचे फ्लुइड पण मिळालेलं असतं. त्याच्यामुळे त्या रिडिंगमध्ये थोडे डिफरन्सेस असतात. हे फक्त शुगर टेस्ट झालं, याच्या व्यतिरिक्त पण असं होतं का की एकाच टेस्टचे रिपोर्ट वेगळे वेगळे येतात? हा, जसं की आता एकाच CTचे किंवा एकाच MRI स्कॅनचे रिपोर्ट वेगवेगळे, थोडे डिफरन्स असतो. कारण कसं असतं, आता समजा आपण मॅथमॅटिक्स बघितलं, गणित बघितलं, तर 2 + 2 = 4. तर हे फक्त मॅथ्समध्ये होतं. पण बाकीच्या गोष्टी असतात, आता जर CT MR किंवा कुठल्याही सोनोग्राफीच्या याच्यामध्ये, की याच्यामध्ये डॉक्टरचं म्हणजे हे स्किल बेस्ड ॲक्च्युली हे काम आहे, की याच्यामध्ये आपण पहिले अगोदर पेशंटची पूर्ण हिस्ट्री, त्याच्यात दिसणारे साईन सिम्पटम्स, नंतर त्याच्यानुसार पेशंटची कंडिशन. आता सोनोग्राफीसाठी पेशंट आला, त्याच्या पोटामध्ये गॅसेस आहेत नाहीत की त्याच्यावर अवलंबून असते, किंवा समोरच्या क्लिनिशियन काय एक्सपेक्ट करतोय, त्याच्या क्लिनिकली काय वाटतं आहे, अपेंडिसायटिस वाटते की काय आहे. आणि प्लस जो डॉक्टर जो रिपोर्ट करतोय तर त्याचे स्किल असतं, त्याचा एक्सपिरियन्स असतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टींवर ह्या गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे थोडाफार डिफरन्स या रिपोर्टमध्ये येऊ शकतो. सध्या असं पाहायला मिळतं की स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये PCOD नावाचा आजार एक आहे, तो जास्त बळावलेला दिसतो. तर एक्झॅक्टली PCOD म्हणजे आहे काय, तो कशामुळे होतो आणि त्याच्यावर काय उपाय करू शकतो आपण? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज. याला हायपर अँड्रोजेनिक ॲनओव्युलेशन असं सुद्धा म्हणतात. हे बहुतेक वेळा मुलींमध्ये किंवा 30-35 वर्षाच्या स्त्रियांमध्ये हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर, माझी एक पेशंट होती की एक मुलगी होती, 16 वर्षाची मुलगी, आणि ती तिच्या आईला घेऊन आली होती, सोनोग्राफी करण्यासाठी आली होती. तिच्या डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी ॲडवाईस केलं होतं.
तर तिची हिस्ट्री घेताना मी तिच्या आईला विचारलं, तर तिची आई म्हणाले की गेल्या 4-5 महिन्यापासून तिला पाळी आलेली नाहीये. ती पेशंट थोडीशी ओबेज होती आणि तिच्या चेहऱ्यावर थोडेसे केस आलेले होते, म्हणजे मिशीच्या ठिकाणी किंवा दाढीच्या ठिकाणी केस आलेले होते. प्लस मी तिच्या आईला विचारलं तर तिच्या आई म्हणे की तिच्या आवाजामध्ये पण थोडा चेंज झालेला आहे. तिचा आवाज थोडा मस्क्युलिन म्हणजे मेल माणसांसारखा, पुरुषांसारखा तिचा आवाज आहे, मस्क्युलिन व्हॉइस आहे. तर त्या पेशंटची ज्यावेळेस मी सोनोग्राफी केली त्यावेळेस तिच्या दोन्ही ओव्हरीज बल्की झालेल्या होत्या. त्याच्यामध्ये मल्टिपल स्मॉल साईज फॉलिकल्स होते. तर हे फॉलिकल्स असणं म्हणजे हे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज असतो. तर आपण बघू की हा आजार कशामुळे होतो. तर मुख्यतः हा आजार जे हॉर्मोन्स असतात, हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे होतो. नॉर्मली स्त्रियांमध्ये जे हॉर्मोन्स असतात ते हॉर्मोन्स म्हणजे LH, FSH हे हॉर्मोन कमी होतात आणि जे मेल हॉर्मोन असतात जसं की अँड्रोजेनिक हॉर्मोन्स असतात ते वाढतात. तर त्याच्यामुळे हा आजार होतो. प्लस आपली जी हॉर्मोनची जी सिस्टम असते ती इंटरलिंक्ड असते. म्हणजे थायरॉइड हार्मोन असो किंवा आपले इन्शुलिन असो किंवा प्रोलॅक्टिन असो, तर हे एकमेकांशी इंटरकनेक्टेड असतात. समजा एखाद्या पेशंटला थायरॉइडचा काही प्रॉब्लेम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे किंवा हायपोथायरॉइडिझम आहे, तर त्याचा परिणाम ओव्हॅरियन हॉर्मोन्सवर होतो आणि ओव्हरीज बल्की होतात. किंवा पेशंटला समजा डायबिटीज आहे किंवा तिचं प्रोलॅक्टिनची लेवल जास्त आहे किंवा अजून काही अँटी म्युलेरियन हॉर्मोन असतं AMH, तर ते हॉर्मोन जास्त असल्यामुळे सुद्धा त्यामुळे PCOD होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांमध्ये थोडं ओबेसिटी असते तर अशा स्त्रियांमध्ये किंवा अशा मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. तिसरी गोष्ट म्हणजे एक स्ट्रेस असतो की आपल्याला आपली लाईफस्टाईल तर खूप जास्त स्ट्रेसफुल झालेली आहे की आपण अगोदर असं असायचं की आपण आपल्या लाईफ मधला स्ट्रेस खूप खूप कमी होता. आता स्ट्रेस इतका जास्त वाढलेला आहे, म्हणजे एवढं कॉम्पिटिशन आलेलं आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठल्याही गोष्टी असो किंवा वर्क प्लेसला असो किंवा कुठेही शाळेमध्ये असो, मुलांच्या शिक्षणामध्ये असो, की स्ट्रेस लेवल खूप जास्त असते. तर याच्यामुळे सुद्धा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपली लाईफस्टाईल ही पूर्णपणे आपली चेंज झालेली आहे. म्हणजे लहान मुलांचे जे मैदानी खेळ असायचे तर ते त्याची जागा आता मोबाईलवरच्या खेळांनी किंवा व्हिडिओ गेम झालेत किंवा आपण आता सोशल मीडिया झालं तर यांनी घेतलेली आहे. तर त्याच्यामुळे बाहेर खेळणं वगैरे ह्या गोष्टी कमी झाल्या, शरीराची हालचाल कमी झालेली आहे. तर याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीजचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे. आणि याच्यावरचे उपाय म्हणजे काय असतं की सर्वप्रथम म्हणजे जे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाले, नक्की कुठे इम्बॅलन्स झालेला आहे. जसं तुम्ही गायनेकोलॉजिस्ट कडे गेलात तर गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला काही हॉर्मोनच्या टेस्ट सांगणार आणि एक सोनोग्राफी सांगणार. सोनोग्राफीमध्ये जरी पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिझीज असला तरी ते आपल्याला हॉर्मोनली कोरिलेट करावं लागतं. म्हणजे हॉर्मोन्समध्ये कुठे काही बदल आहे की नाही ते बघावं लागतं. जर हॉर्मोन्समध्ये जर चेंजेस असतील, समजा थायरॉइड मध्ये काही चेंजेस आहेत, ब्लड शुगर वाढलेली आहे, तर ते मूळ कारण असतं, ते ट्रीट केलं जातं. म्हणजे हॉर्मोन जर थायरॉइडची जी ट्रीटमेंट झाली किंवा ब्लड शुगर त्यांची कंट्रोलमध्ये आली किंवा प्रोलॅक्टिन वाढलेलं असेल तर ते नॉर्मल झालं, तर मग तुमचे PCOD हे पूर्णपणे रिव्हर्स होतं. ओव्हरी म्हणजे पाळी नॉर्मल येणं सुरू होतं आणि ह्या गोष्टी सर्व होतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही आहार घेतो आहोत ते बाहेरचं फूड जास्त, प्रोसेस फूड असो किंवा जंक फूड असो किंवा फ्राईड फूड असो, तर याचं प्रमाण आपण कमी केलं पाहिजे. तर हे खाल्ल्यामुळे सुद्धा आपलं वेट गेन होतं आणि वेट गेन झाल्यामुळे PCODचं प्रमाण वाढतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे लाईफमध्ये जे स्ट्रेस घेतो तर स्ट्रेस खूप कमी झाला पाहिजे. मुलांच्या शिक्षणामध्ये आपण मुलांकडून जास्त एक्सपेक्टेशन नाही ठेवले पाहिजेत किंवा वर्क प्लेसवर सुद्धा खूप जास्त काम असतं, आपली रेस लागलेली असते. तर या सगळ्या गोष्टी आपण थोड्या कमी केल्या पाहिजेत किंवा मेडिटेशन असो किंवा अजून काही प्रोग्राम असतात ज्याने आपली मनशांती होते, अशी काही गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे आपला मेंटल स्ट्रेस कमी होतो आणि त्यामुळे PCOD कमी होऊ शकतं. तर ह्या सर्व गोष्टी केल्यात ऍटलिस्ट, आणि एक्सरसाइज आपण आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये करायला हवी. तर याच्यामध्ये ऍटलिस्ट तुम्ही फक्त संध्याकाळी म्हणजे सकाळी अर्धा तास आणि संध्याकाळी अर्धा तास एवढं जरी वॉक जरी केलं तरी याचा खूप जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट या गोष्टींवर होतो आणि PCOD कमी होण्यामध्ये याचा सहभाग होतो. म्हणजे थोडक्यात हा लाईफस्टाईल रिलेटेड एक नवीन आजार निर्माण झालाय आणि तो लाईफस्टाईल सुधारूनच त्याच्यावर आपल्याला उपाय करता येईल. हो, बरोबर आहे. हा आता नवीन आजार म्हणजे याला नवीन आजार नाही म्हणता येणार, परंतु आता या आजाराचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. आता वजनाचा संबंध आहे ना प्रेग्नेन्सीशी सुद्धा येतो. बऱ्याच वेळा असं पण ऐकण्यात येतं की वजन वाढले त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम येतो. तर प्रेग्नेन्सीमध्ये सोनोग्राफी ही एक मुख्य टेस्ट असते. तर ती पण करणं किंवा न करणं किती महत्वाचं आहे. आणि प्रेग्नेन्सीच्या प्रोसेसमध्ये साधारण 9 महिन्यात बऱ्याचशा टेस्ट वगैरे करावं लागतं, आपल्याला पूर्ण वॉश ठेवायला लागतं. तर ती एक प्रोसेस कशी असते?
ऍक्च्युली पहिला प्रश्न असा की वजन वाढल्यामुळे आता पीसीओडी मध्ये वजन वाढतं आणि पीसीओडी असेल ज्या महिलांना तर त्यांना प्रेग्नेन्सी म्हणजे गर्भधारणा करणं कठीण होतं. तर त्याच्यामध्ये पण ह्या सर्व गोष्टी करून म्हणजे जे आता सांगितलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून वजन कमी करून किंवा बाहेरचं खाणं कमी करून आणि एक्सरसाइज करून तर ह्या सर्व गोष्टी करून नंतर मग जे पिरियड्स रेग्युलर जर रेग्युलर झाले तर ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत असेल तर मग प्रेग्नेन्सी होण्यासाठी त्याची मदत होते. पीसीओडीची ट्रीटमेंट घेऊनच नंतर मग प्रेग्नेन्सी आपल्याला कंटिन्यू करता येते किंवा प्रेग्नेन्सी होण्यास मदत होते. दुसरा प्रश्न असा होता की प्रेग्नेन्सीमध्ये भरपूर सोनोग्राफी असतात. बेसिकली प्रेग्नेन्सीमध्ये 3 ते 4 सोनोग्राफी असतात की ज्या कराव्याच लागतात. सगळ्यात पहिले म्हणजे प्रेग्नेन्सीचे आपण जर 3 भाग केले तर त्यांना ट्रायमिस्टर म्हणतात. फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर, थर्ड ट्रायमिस्टर. पहिलं ट्रायमिस्टर असतं ते जवळपास 12 वीक म्हणजे आपण प्रेग्नेन्सी 40 आठवड्यांची पकडली तर पहिले 12 आठवड्याची जी असते प्रेग्नेन्सी त्याला फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणतात. 12 ते 28 आठवडे असतात त्यांना सेकंड ट्रायमिस्टर आणि 28 ते 40 आठवडे असताना थर्ड ट्रायमिस्टर. जर ती पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये जी सोनोग्राफी करतात म्हणजे अर्ली स्कॅन म्हणतात त्याला, अर्ली प्रेग्नेन्सी स्कॅन म्हणतात. तर ही प्रेग्नेन्सीचं कन्फर्मेशन करण्यासाठी असते म्हणजे याच्यामध्ये प्रेग्नेन्सी आहे की नाही हे बघण्यासाठी असते. दुसरी गोष्टी असे असतात की काही प्रेग्नेन्सी असतात की म्हणजे प्रेग्नेन्सी नॉर्मली झाली पाहिजे ती युट्रसच्या आतमध्ये म्हणजे गर्भपिशवीच्या आतमध्ये गर्भधारणा झाली पाहिजे. काही असतात ते एक्टॉपिक प्रेग्नेन्सी असतात म्हणजे प्रेग्नेन्सी युट्रसच्या बाहेर असतात. असंही होतं. हो, ज्या ट्यूब मध्ये होतात किंवा ओव्हरीज मध्ये होतात किंवा आजूबाजूला जो ऍडनेक्झा असतो युट्रसच्या आजूबाजूचा जो पार्ट असतो त्याला ऍडनेक्झा म्हणतात. तर त्या ऍडनेक्झा मध्ये सुद्धा प्रेग्नेन्सी असतात. तर अशी प्रेग्नेन्सी असते ती थोडी प्रॉब्लेम कॉज करणारी असते कारण अशी प्रेग्नेन्सी ती नॉर्मल नसते आणि ती रप्चर झाली की त्याच्यामध्ये ब्लिडिंग वगैरे होऊ शकतं तर पेशंटच्या जीवाशी त्याचा खेळ असतो. तर त्याच्यामुळे पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये सोनोग्राफी करणं ही अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला एक तर कन्फर्मेशन होईल प्रेग्नेन्सी आहे की नाही आणि ती नक्की कुठे आहे म्हणजे बाहेर आहे की नॉर्मल ठिकाणी आहे गर्भपिशवीच्या ठिकाणी. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण हे बघतो की प्रेग्नेन्सीच्या सॅकच्या आजूबाजूला काही ब्लिडिंग वगैरे झालेली आहे की नाही म्हणजे काही हिमॅटोमा वगैरे झालेला असेल. आता भरपूर पेशंटला प्रेग्नेन्सीमध्ये हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. तर अशा पेशंटमध्ये डॉक्टर हे ब्लड थिनर देतात म्हणजे ब्लड पातळ होण्याची औषध देतात. आता जर प्रेग्नेन्सीमध्ये जर सॅकच्या आजूबाजूला जर हिमॅटोमा असेल काही ब्लिडिंग झालेली असेल आणि रक्त पातळ व्हायचं औषध जर घेतलं तर तो हिमॅटोमा वाढण्याची शक्यता असते किंवा मग ॲबॉर्शन होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे ते एक डिटेक्शन त्याच्यामध्ये होतं. तिसरी गोष्ट म्हणजे आपण जे सर्व्हायकल लेंथ बघतो. सर्व्हायकल लेंथ म्हणजे पिशवीचे जे खाली तोंड असतं तर त्याची लेंथ बघतो म्हणजे ती व्यवस्थित आहे का किंवा त्याच्यामध्ये तर काही ओपन तर नाहीये. ह्या सर्व गोष्टी ह्या पहिल्या ट्रायमिस्टर मध्ये आपल्या म्हणजे पहिल्या सोनोग्राफीमध्ये बघितल्या जातात. त्याच्यानंतर दुसरी सोनोग्राफी असते ती एनटी स्कॅन असते. एनटी स्कॅन असते ही जवळपास 11 आठवडे ते 14 आठवडे यांच्या दरम्यान करतात. एनटी म्हणजे न्यूकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅन. तर याच्यामध्ये काय बघितलं जातं तर जे बाळ असतं 3ऱ्या महिन्याचं बाळ असतं तर त्याच्या मानेच्या मागच्या बाजूला एक थोडं पाण्याचं कलेक्शन असतं, वॉटर कलेक्शन असतं. तर त्याच्यामुळे एक लाईन तयार झालेली असते तर त्याचा थिकनेस आपण बघतो. मग त्याचं एक नॉर्मल लिमिट असतं म्हणजे की इतके ते इतकं पाहिजे. तर ते जर जास्त असेल तर काही क्रोमोझोमल म्हणजे काही जेनेटिक डिसऑर्डर्स असतात जसं की डाऊन सिंड्रोम असतो, एडवर्ड सिंड्रोम असतो किंवा प्लाटू सिंड्रोम असतो. तर अशा सिंड्रोम्समध्ये तर ते वाढलेलं असतं त्याचं प्रमाण जे न्यूकल ट्रान्सलुसेन्सी असते ती वाढलेली असते. तर ह्याचं अर्ली डिटेक्शन आपल्याला या एनटी स्कॅन मध्ये होतं. याच्यामध्ये आपण बाळाचा ब्रेन व्यवस्थित 3ऱ्या महिन्याच्या मानाने त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट व्यवस्थित आहे का किंवा बाळाचे हातपाय व्यवस्थित डेव्हलप झालेले आहे का किंवा हार्ट त्याचं व्यवस्थित आहे का. तर ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. नंतर प्लासेंटाची लेवल बरोबर आहे का. प्लासेंटा म्हणजे एक असा पार्ट असतो की ज्याला बाळाची नाळ कनेक्टेड असते म्हणजे आई जे पण काही खाणार तर ते रक्ताच्या रूपामध्ये प्लासेंटामध्ये जातं आणि प्लासेंटामधून नाळीमधून मग बाळाला मिळतं. तर तो प्लासेंटा कुठे आहे नक्की म्हणजे वरच्या बाजूला आहे की त्या पिशवीच्या तोंडाजवळ आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण ह्या एनटी स्कॅन मध्ये बघितल्या जातात. तर हा एनटी स्कॅन खूपच जास्त महत्वाचा असतो म्हणजे हा करणं अनिवार्य आहे. याच्यामध्ये जर काही फॉल्ट आढळला तर उपाययोजना करू शकतो आपण. हा बरोबर, याच्यामध्ये काही फॉल्ट आढळला आणि फक्त एनटी बरोबर अजून एक डबल मार्कर टेस्ट असते की ज्याच्यामध्ये आईच्या ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये काही हॉर्मोन्स असतात तर त्याची टेस्ट केली जाते. तर ते हॉर्मोन्स पण इनडायरेक्टली सजेस्ट करतात की या बाळामध्ये काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे का, त्याच्या गुणसूत्रांमध्ये काही डिफेक्ट आहे का, हे सर्व. आणि त्याच्यानंतर मग डिसिजन घेतलं जातं की प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू करायची की नाही करायची. तर त्यामुळे हा स्कॅन पण खूप महत्वाचा आहे.
प्रेग्नन्सीमध्ये 5व्या महिन्यामध्ये पण एक सोनोग्राफी काहीतरी विशेष महत्वाची असते. हो, 5व्या महिन्याची सोनोग्राफी सगळ्यात जास्त महत्वाची असते. त्याला अॅनोमली स्कॅन म्हणतात. म्हणजे बाळामध्ये काही डिफेक्ट आहे की नाही तर ते ओळखण्याची सोनोग्राफी ही असते. ही 5व्या महिन्याची सोनोग्राफी असते. ती साधारणतः 18 ते 20 आठवड्यांमध्ये करतात. आणि याच्यामध्ये आपण काय काय बघतो तर बाळाचे सगळे ऑर्गन बघतो. बाळाचा ब्रेन बघतो. तर ब्रेनमध्ये काही ॲबनॉर्मल आहे का, किंवा ब्रेनच्या छोटे छोटे पार्ट्स असतात तर त्याची मेजरमेंट घेतली जाते तर ते नॉर्मल आहेत का. त्याच्यानंतर बाळाचे फेशियल फीचर्स बघतो. म्हणजे डोळे बघतो, डोळ्यांमध्ये लेन्स बघतो, डोळ्यांमधलं अंतर बघतो. नंतर नाकाचा जो प्री मॅक्झिलरी ट्रायंगल असतो, नेझल बोन पासून तयार झालेला ट्रायंगल असतो तो बघतो. बाळाचे लिप्स बघतो. आता काही बाळांमध्ये असतं की अप्पर लिप डिफेक्ट असतो, क्लेप लिप किंवा क्लेप पॅलेट असतं. तर असे काही डिफेक्ट आहे की नाही तर ते सगळे फेशियल फीचर्स आपण त्याच्यामध्ये बघितले जातात. त्याच्यानंतर बाळाचे आपण हार्ट बघतो. हार्टमध्ये पण व्यवस्थित, हार्ट हे व्यवस्थित म्हणजे बाळाचं हृदय व्यवस्थित जागेवर आहे का, म्हणजे जे नॉर्मली लेफ्ट साइड असतं त्याची लोकेशन व्यवस्थित आहे का. नंतर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट तर नाहीये. त्याच्यामध्ये सेप्टम असतो, म्हणजे जसं व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट म्हणतात त्याला, VSD. तसं बाळाच्या हृदयाला काही छिद्र तर नाहीये, किंवा त्याचे वॉल्स वगैरे व्यवस्थित आहेत का. तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात. नंतर हृदयाच्या आजूबाजूला फुफ्फुस असतात, लंग्स असतात. तर लंग्समध्ये काही सिस्ट आहे का, किंवा ॲबनॉर्मल काही आहे का. नंतर बाळाच्या पोटामध्ये मग किडनी झाले, पोटामधले ऑर्गन सगळे, किडनी झाले, लिव्हर झालं, गॉल ब्लॅडर झाला, किंवा बाळाच्या इंटेस्टाईन्स, आतड्या झाल्या. तर ह्या सर्व गोष्टी आपण बाळाच्या पोटामध्ये बघतो. त्याच्यानंतर नाळेचं कनेक्शन व्यवस्थित आहे का. नाळमध्ये नॉर्मली 3 वेसल असतात, 2 आर्टरी असतात आणि एक वेन असते. तर त्या आहे का, किंवा त्याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल नाही, नाळेला काही पीळ पडलेला तर नाहीये, किंवा बाळाचे हातपाय व्यवस्थित आहे का, त्यांची लेंथ कशी आहे. काही काही बाळांना असतो तो पायाचा डिफेक्ट असतो, त्याला क्लब फूट म्हणतात. तर तसं काही आहे का. तर बाळाचे बोट कसे, हाताचे बोट, किंवा सगळे एकूण सगळे सगळेच ऑर्गन organs सगळे check ऑर्गन करतो. बघतो. नंतर बाळाच्या आजूबाजूला जे पाणी असतं तर त्याचं प्रमाण आहे का व्यवस्थित, त्याला अमनिओटिक फ्लुइड म्हणतात. प्लासेंटाची लेवल कशी आहे. आणि याच्यानंतर आपण हे पण बघतो की आईला म्हणजे गर्भपिशवीला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय की नाही. तर या सर्व गोष्टी आपण या स्कॅनमध्ये बघतो. त्यामुळे हा स्कॅन खूप महत्वाचा आहे. 5व्या महिन्यातली सोनोग्राफी करायची यासाठी इम्पॉर्टंट असते का, की आपल्याकडे काही नियम असा होता, मी असं ऐकलेलं आहे की 5व्या महिन्यापर्यंतच अबॉर्ट करू शकतो म्हणून. हो, तसं 20 आठवड्यापर्यंत जर एखाद्या लेडीला आपलं बाळ नको पाहिजे असेल, किंवा काही मेडिकल कंडिशन वगैरे काही असतील आणि ज्यावेळेस अबॉर्शन जर करायचं असेल तर त्यासाठी काही कोर्टाची वगैरे परमिशन नाही लागत, किंवा काही मेडिकल बोर्डाची परमिशन नाही लागत. ओके. परंतु जर आता हा जो लॉ आहे याच्यावर थोडे चेंजेस केलेले आहेत, आणि हा लॉ आता 24 वीक्स पर्यंत केलेला आहे. की समजा की काही केसेस असतात, जशी मायनर असेल म्हणजे ज्यांचं वय 18 पेक्षा कमी असतं, तर अशी जर एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल आणि तिला बाळ नको पाहिजे असेल, किंवा काही रेपचे विक्टिम्स असतात, किंवा काही जी लेडी आहे, जी प्रेग्नेंट लेडी आहे ती थोडी फिजिकल, तिला काही प्रॉब्लेम आहे, किंवा मेंटली डिस्टर्ब झालेली लेडी असेल, तर अशा काही केसेसमध्ये, किंवा बाळामध्ये ॲबनॉर्मल असेल, बाळामध्ये काही ॲनोमॅलिटीज असतील, आजार वगैरे असतील. आजार असणार किंवा काही ॲनोमॅलिटीज असतील, तर अशा केसेसमध्ये तर 24 आठवड्यापर्यंत अबॉर्शन केलं जाऊ शकतं. पण त्याच्यासाठी मेडिकल बोर्डाची परमिशन लागते, आणि त्याच्या परमिशननुसारच ते अबॉर्शन केलं जाऊ शकतं. आणि तुम्ही आता सेकंड ट्रायमिस्टर पर्यंत तू सांगत होतास, लास्ट हो. ट्रायमिस्टर्स मध्ये पण काही टेस्ट असतात तर का? हो, आता ह्या अॅनोमली स्कॅन पर्यंतच्या टेस्ट असतात त्या मॅन्डेटरी असतात, म्हणजे त्या केल्या गेल्या पाहिजेत. पण याच्यानंतरच्या ज्या काही टेस्ट असतात, जसं की एक ग्रोथ स्कॅन असते की ज्याच्यामध्ये बाळाची व्यवस्थित ग्रोथ होते की नाही, तर हे गायनेकोलॉजिस्टला किंवा ऑब्स्टेटिशियनला पाहिजे असतं. तर हा जो स्कॅन असतो तर तो साधारणतः तो 7व्या ते 8व्या महिन्यामध्ये केला जातो. तर ह्या स्कॅनमध्ये पण आपण काय बघतो तर बाळाची ग्रोथ व्यवस्थित आहे का. आता 5व्या महिन्यामध्ये बाळाची, समजा 20 आठवड्यामध्ये बाळाची ग्रोथ 20 आठवडे होती, तर 28 आठवड्यामध्ये किंवा 30 आठवड्यामध्ये तर इंटरव्हल ग्रोथ, म्हणजे गेल्या 8-9 आठवड्यामध्ये झालेली ग्रोथ आहे ती व्यवस्थित आहे का. तर ते बघण्यासाठी हा स्कॅन, ग्रोथ स्कॅन केला जातो. तर ती ग्रोथ आहे का व्यवस्थित. नंतर बाळाच्या आजूबाजूला जे पाणी आहे का व्यवस्थित. कारण काही डायबिटीज वगैरे होतात, तर प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज असतो की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढून जातं. तर त्यावेळेस मग ते पाण्याचं प्रमाण आहे का व्यवस्थित, किंवा प्लासेंटाची पोझिशन आहे का. काही कधी कधी काय होतं की प्लासेंटाच्या मागच्या बाजूला हिमरेज होतो किंवा ब्लिडिंग होऊन जातं. तर तसं तर काही कंडिशन नाहीये. तर किंवा सर्विक्स वगैरे, हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठी हा स्कॅन केला जातो. त्याच्यानंतर एक डॉपलर स्कॅन असतो प्रेग्नन्सीमध्ये, डॉपलर स्कॅन, की ज्या स्त्रियांना म्हणजे ज्या प्रेग्नेंट लेडीजला हायपरटेन्शन असतं,
किंवा काही आजार असतो, जसं थायरॉइडचा आजार असतो किंवा डायबिटीज असतो, तर अशा प्रेग्नेंट लेडीजमध्ये बाळाचा व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. तर हा रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का ते बघण्यासाठी डॉपलर स्कॅन असतो. तर याच्यामध्ये आपण बाळाच्या डोक्यामध्ये म्हणजे बाळाच्या ब्रेनमध्ये काही वेसल्स असतात, MCA म्हणून एक आर्टरी असते, मिडल सेरेब्रल आर्टरी, तर त्याचा ब्लड फ्लो बघतो, त्याचा रेझिस्टन्स व्यवस्थित आहे का. नंतर ज्या गर्भपिशूला रक्तपुरवठा करणाऱ्या आर्टरीज असतात तर त्यांचा आपण रेझिस्टन्स बघतो. किंवा ज्या नाळ असते, नाळमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात तर त्याच्याही आपण व्यवस्थित रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय की नाही होतोय. तर ह्या सर्व गोष्टी बघितल्या जातात आणि त्याच्यावरून मग ठरवलं जातं की बाळाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय का किंवा कुठे काही ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज आहे का, मग त्यानुसार मग ट्रीटमेंट केली जाते. आणि ही डॉपलर टेस्ट नॉर्मली किती पिरियड मध्ये होते? डॉपलर आता जवळपास थर्ड म्हणजे मेनली Last थर्ड ट्रायमिस्टर मध्ये, लास्ट ट्रायमिस्टर मध्ये होते, म्हणजे 28 आठवड्यानंतर होते. पण जर त्या लेडीला अगोदरच जर ब्लड प्रेशर डिटेक्ट झालेला असेल तर ती अगोदरही होते. आणि भरपूर वेळा डॉक्टर ही डॉपलर टेस्ट सांगतात आणि ते बघितलं जातं की व्यवस्थित रक्तपुरवठा होतोय की नाही होतोय. काही काही वेळा असं पण ऐकण्यात आलंय की बाळाच्या गळ्याभोवती त्याची नाळ गुंडाळली गेलेली आहे. बरोबर आहे. भरपूर वेळा प्रेग्नन्सीच्या स्कॅनमध्ये मोस्टली आपण थर्ड ट्रायमिस्टर मध्ये जे 28 ते 40 आठवड्यांच्या दरम्यानचे जे स्कॅन असतात तर त्याच्यामध्ये आपण बघतो की बाळाच्या गळ्याभोवती नाळ असते. कधी नाळाचं एक लूप असतं, कधी 2 लूपही असतात. तर हे जर जे नॉर्मल डिलिव्हरी करायची असेल आणि त्यावेळेस जर बाळाच्या गळ्याभोवती नाळ असेल तर थोडं डेंजर असतं, कारण ते एक तर बाळाला जे ब्रेनला रक्तपुरवठा होणार आहे, बाळाला जो ब्लड सप्लाय होणार आहे तो कॉम्प्रोमाइज करतो आणि बाळ बाहेर येताना नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस ते गळ्यामध्ये फास्ट बसू शकतो. तर त्याच्यामुळेही ते डेंजर असतं. मग अशा पेशंटमध्ये मोस्ट ऑफ द टाइम सिझेरियन सेक्शन केलं जातं आणि त्यामुळे त्यावरून बाळाची डिलिव्हरी केली जाते. काही वेळा प्रेग्नेन्सीमध्ये सोनोग्राफी व्यतिरिक्त स्कॅन पण करतात असं ऐकलेलं आहे. 3D स्कॅन, 4D स्कॅन, ते एक्झॅक्टली काय असतं? ऍक्च्युली 3D 4D स्कॅन असतो म्हणजे ती नॉर्मल जी आपली जी सोनोग्राफी असते, 5व्या महिन्याची जी सोनोग्राफी असते किंवा 5व्या महिन्यानंतर ज्या काही सोनोग्राफीज असतात तर त्याच्यामध्येच 3D 4D करतात. 3D 4D मध्ये काय असतं तर त्याच्यामध्ये आपण बाळाचा चेहरा दाखवतो, जसं आपल्याला लाईव्ह जे बाळ दिसतं नॉर्मल आपण जे असं बघतो तर तसं लाईव्ह चेहरा आपल्याला दाखवला जातो. बाळाच्या हालचाली वगैरे त्या सर्व आपल्याला त्या 3D 4D स्कॅनमध्ये दिसतात. नॉर्मली हे 5व्या महिन्यामध्ये करतात किंवा त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये, पण त्याच्यासाठी पण बाळाच्या चेहऱ्याभोवती पाणी असणं गरजेचं असतं आणि प्रत्येक सोनोग्राफीच्या मशीनमध्ये ते 3D 4D असतंच असं नाही. तर त्याच्यामुळे काही मशीनमध्ये असतं आणि 3D 4D मध्ये तुम्ही बाळाचा चेहरा, नाक, डोळे, त्याचे फीचर्स वगैरे आपण चांगल्या रीतीने बघू शकतो. आता तू एवढ्या सगळ्या टेस्टबद्दल माहिती सांगितली ना, तर फार कमी लोकांना एवढी डिटेलमध्ये माहिती असेल. तर बऱ्याच वेळा असं पण होतं की लोकांकडून स्कॅनमध्ये म्हणजे सोनोग्राफी किंवा पूर्ण प्रेग्नन्सीच्या प्रोसेसमध्ये बऱ्याचशा चुका होतात. तर अशा कोणत्या जनरली तुला आढळणाऱ्या चुका आहेत की ज्या तू सांगू शकतोस? आता आपण बघितलं तर आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये लोक खूप जास्त अवेअर झालेले आहेत. तर लोक प्रेग्नन्सीच्या सोनोग्राफी करण्यासाठी ते सोनोग्राफी डायग्नोस्टिक सेंटरपर्यंत येतात किंवा हॉस्पिटलमध्ये जातात. जसं पूर्वीच्या काळामध्ये तर सोनोग्राफी वगैरे काही नव्हतं. तर त्यावेळेस मॉर्टॅलिटी रेट खूप जास्त होता. फिटलचा मॉर्टॅलिटी रेट आणि मदरचा मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यूदर हा खूप जास्त प्रमाणात होता. परंतु आता तो खूप जास्त कमी झालेला आहे. परंतु तरी सुद्धा काही पेशंटकडून काही चुका होतात. उदाहरणार्थ म्हणायचं की मागेच एक पेशंट आली होती की त्या पेशंटमध्ये तिची युरिन प्रेग्नन्सी टेस्ट होती, ती जवळपास 1 महिना अगोदर तिने केली होती, ती पॉझिटिव्ह आली होती आणि तिला डॉक्टरने ॲडवाईस केलं होतं जाऊन तू सोनोग्राफी करून घे, पण ती सोनोग्राफीसाठी काही आली नाही आणि 1 महिन्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यावेळेस ती मग परत डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सांगितलं अरे तू सोनोग्राफी करू नये. मग सोनोग्राफीसाठी आली माझ्याकडे. तर त्यावेळेस त्या पेशंटमध्ये एक्टॉपिक प्रेग्नन्सी होती, म्हणजे गर्भपिशूच्या बाहेरची प्रेग्नन्सी होती आणि ती प्रेग्नन्सी ट्यूबमध्ये होती आणि ती रप्चर झालेली होती. तर रप्चर झाल्यामुळे पूर्ण हिमॅटोमा म्हणजे आतमध्ये ब्लिडिंग झालेली होती. तर अगोदरच समजा तिने 1 महिना अगोदर ज्यावेळेस डॉक्टरांनी ॲडवाईस केलं होतं त्यावेळी सोनोग्राफी केली असती तर ती अर्ली स्टेजमध्ये भेटलं असतं आणि त्यामुळे मग त्याची ट्रीटमेंट फक्त मेडिसिन देऊन वगैरे झाली असते. परंतु आता ते रप्चर झाल्यामुळे मग ते पूर्ण सर्जरी करावी लागते आणि पूर्ण ते हिमॅटोमा जे ब्लड आहे, ब्लिडिंग आहे ते काढावं लागतं. तर तसं ती हे एक मोठी चूक होते की ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की त्या पिरियडमध्ये ते सोनोग्राफी करत नाही. कधी कधी असे पेशंट येतात की म्हणजे प्रत्येक सोनोग्राफीचा एक पिरियड असतो. म्हणजे आता NT स्कॅनचा आहे तर ते 11 ते 14 आठवड्याच्या दरम्यानच केली पाहिजे. तुम्ही 15व्या आठवड्यात येणार तर तुमची सोनोग्राफी नाही होणार किंवा तुम्ही 10व्या आठवड्यात येणार तर ते तुमचा NT स्कॅन नाही होणार.
तर ते पेशंट मोस्टली ते हे करतं की आम्ही गावी गेलो होतो किंवा काही हा कार्यक्रम होता किंवा घरचे परमिट करत नव्हते किंवा असं काही वेगवेगळे कारणं दाखवतात पेशंट आणि त्या काळामध्ये नाही येत. तर ती एक चूक नाही केली पाहिजे. नंतर पेशंट असतात ते आपल्या अगोदरचे रिपोर्ट काही घेऊन येत नाही. तर आता प्रेग्नन्सीमध्ये बाळाची ग्रोथ आपल्याला व्यवस्थित होते की नाही, म्हणजे इंटरव्हल ग्रोथ व्यवस्थित आहे की नाही ते बघण्यासाठी अगोदरचा रिपोर्ट लागतो. म्हणजे 5व्या महिन्यामध्ये किती ग्रोथ होती, नंतर आता पुढच्या याच्यामध्ये किती ग्रोथ झालेली आहे. तर ते आपण इंटरव्हल म्हणजे याच्या ग्रोथ कशी होते ते बघण्यासाठी आपल्याला अगोदरच्या रिपोर्टबरोबर कंपॅरिझन करावं लागतं. पण पेशंट बाकीचे काही रिपोर्ट घेऊन येत नाही, तर पेशंटला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी सगळे अगोदरचे रिपोर्ट जे काही मेडिकल हिस्ट्री असेल, काही लोक हिस्ट्री लपवून ठेवतात की काही डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल तर ते सांगत नाही डॉक्टरांना. तर तसं न करता ते सगळ्या हिस्ट्री तुम्ही ॲटलिस्ट डॉक्टरांना सांगा, अगोदरचे रिपोर्ट घेऊन जा. तर ह्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. काही वेळा असं होतं की पेशंटची सोनोग्राफी करताना त्या पेशंटची मुलगी असते किंवा त्यांच्याबरोबर कोणी आलेली एक वयस्क म्हातारी आजी असते किंवा पेशंटचे हजबंड असतात. तर ते स्वतःहूनच विचारतात की बाबा काय आहे, मुलगा आहे की मुलगी आहे. जेंडर टेस्ट करण्याचा प्रयत्न करतात किंवा बाळासाठी आम्ही शर्ट घेऊ की फ्रॉक घेऊ. इनडायरेक्टली डॉक्टरांकडून काढून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ते कायद्याने ऍक्च्युली तो गुन्हा आहे. बरोबर. तो एक PCPNDTचा ऍक्ट आहे. तर त्या ऍक्ट नुसार हे विचारणं किंवा एक गुन्हा आहे. हा ऍक्ट 1994 ला केला होता. आणि तो का केला होता, कारण भारतामध्ये स्त्री पुरुष जे गुणोत्तर आहे, जो सेक्स रेशो आहे, तर तो प्रत्येक 1000 पुरुषांमागे जवळपास 900 ते 920 स्त्रिया आहेत. आणि स्त्रियांचं प्रमाण वाढावं याच्यासाठी तो ऍक्ट केलेला होता. कारण कसं आहे की ज्या स्त्री भ्रूण हत्या आहे की फिटिसाइड म्हणजे फिमेल फिटिसाइडचा जो रेट आहे तर तो खूप जास्त होता. म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये आलेल्या मुलींचं किंवा बालिकांचं डेथ होत होती किंवा त्यांचं अबॉर्शन वगैरे केलं जात होतं. तर ते कमी करण्यासाठी हा PCPNDT ऍक्ट केला. तर हा एक गुन्हा असल्यामुळे जे असं कोणी विचारत असेल सोनोलॉजिस्टला, तर अशा पेशंट किंवा त्याच्या रिलेटिव्हला की जेलची शिक्षा होऊ शकते किंवा त्यांच्यावर काही मोठा फाईन लावला जाऊ शकतो. आणि जर कोणी डॉक्टर असं सांगत असेल आणि त्याची तक्रार झाली तर त्या डॉक्टरांच्या अगेन्स्ट पण सेमच गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा त्यांच्या जे क्लिनिक असेल त्याचं लायसन्स जप्त होऊ शकतं किंवा त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे ही खूप गंभीर गोष्ट आहे आणि ही पेशंटने किंवा त्यांच्या रिलेटिव्हने थोडी लक्षात घेतली पाहिजे. या प्रेग्नन्सी मधल्या ह्या ज्या आपण टेस्ट करतो त्याच्यामुळे ज्या समस्या आहेत ते किती लवकर त्याचं निदान होणं शक्य आहे आता? तीच आता जसं तुम्ही सांगितलं, तर एक्टॉपिक प्रेग्नन्सी जर अगोदरच कळाली तर बाकीच्या होणाऱ्या गोष्टी टाळता येतात किंवा हेमरेज वगैरे होतं तर ते टाळता येतं. किंवा एनटी स्कॅनमध्ये जर अगोदरच ॲबनॉर्मॅलिटी आपल्याला कळाली 3ऱ्या महिन्यामध्येच, तर मग ते काही अजून दुसऱ्या काही मेडिकल टेस्ट असतात, जसं की डबल मार्कर टेस्ट असते किंवा ट्रिपल मार्कर टेस्ट असते, क्वाड्रुपल मार्कर टेस्ट असते, की ज्याच्यामुळे आपल्याला जेनेटिक काही डिफेक्ट आहे की नाही तो कळाला अगोदरच, तर मग त्याच्यानुसार मग आपण अबॉर्शन वगैरे करू शकतो. किंवा अॅनोमली स्कॅनच्या वेळेस काही डिफेक्ट असेल, काही ब्रेनमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल, बाळाच्या स्पाईनमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी असेल, तर अशा वेळेस म्हणजे बाळ नॉर्मल डिलिव्हरी आपण नॉर्मल प्रेग्नन्सी कॅरी केली आणि त्याच्यानंतर डिफेक्टिव्ह बाळ असेल किंवा काही मतिमंद असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल बाळाला, तर अशा बाळाला घेऊन जगण्यापेक्षा त्याचं अबॉर्शन करणं कधी पण बेटर आहे. म्हणजे ह्या ज्या टेस्ट तू सांगितल्या जातात त्या बेसिक टेस्ट आहे त्या करायलाच पाहिजे. त्यानंतर त्या स्टेजला एखादी जर प्रॉब्लेम निघाला तर त्याचा अजून टेस्ट आपल्याला करता येतात आणि त्यानंतर मग प्रेग्नन्सी कॅरी फॉरवर्ड करायची की नाही हे ठरवता येतं. बरोबर, एक्झॅक्टली बरोबर. प्रेग्नन्सी बद्दल खूप चांगली माहिती दिली. मला वाटत नाही की आपल्या मॅक्झिमम लोकांना, आपल्यापैकी सामान्य माणसाला एवढ्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. इनफॅक्ट बऱ्याच गोष्टी तर मला पण यातल्या माहित नव्हत्या. तुझ्या नादाने आज मला पण त्या गोष्टी समजल्या. तर प्रेग्नन्सी व्यतिरिक्त नॉर्मली फिमेल्समध्ये वयवर्ष 30 किंवा 40 झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे आजार उद्भवतात किंवा कोणत्या प्रकारच्या टेस्ट वगैरे आपण करायला पाहिजे? 30 ते 40 वर्षानंतर जास्तीत जास्त म्हणजे जे आपण आता मगाशी बघितल्या ज्या बेसिक ब्लड टेस्ट झाल्यात आणि त्याच्याबरोबर आपण मॅमोग्राफी केली पाहिजे. मॅमोग्राफी म्हणजे ब्रेस्टची एक स्पेशलाइज एक्सरे असतो की ज्याच्यामध्ये आता माझी एक पेशंट होती की तिची आई होती, तर तिच्या आईला CA ब्रेस्ट म्हणजे ब्रेस्टचा कॅन्सर झाला होता आणि तिचं ऑपरेशन झालं होतं आणि ती ऑपरेशन नंतर माझ्याकडे सोनोग्राफीसाठी आली होती की ऑपरेशनची साईट व्यवस्थित आहे का आणि अदर ब्रेस्टमध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे की नाही. तर त्यावेळेस त्या बाईची मुलगी म्हणजे जी तिला घेऊन आलेली होती, तर ती म्हणाली की सर ऍक्च्युली ना आता आईमध्ये ब्रेस्टचा कॅन्सर निघालेला आहे, मलाही राईट साईडला थोडंसं काही गाठसारखं वाटतंय,
पण मी आता करू सोनोग्राफी की नंतर केली चालेल. मी म्हटलं की आता तुम्ही आलेला आहात तर आपण सोनोग्राफी करून बघू. त्या पेशंटची ज्यावेळेस मी सोनोग्राफी केली, त्या मुलीची सोनोग्राफी केली, ती जवळपास 25 ते 30 वर्षाची असेल. तर तिच्या ब्रेस्टमध्ये एक गाठ होती आणि गाठीमध्ये कॅल्सिफिकेशन झालेले होते. आणि जे टिपिकल म्हणजे सीए ब्रेस्टमध्ये असतात, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये असतात, ते चेंजेस त्यात झालेले होते. तर मी याचे सोनोग्राफीनुसार आपण जे ग्रेड्स करतो त्याला बायरॅड ग्रेडिंग म्हणतात. तर त्याच्यामध्ये 4A तर म्हणजे थोडं सिव्हिअर आहे, सस्पिशियस, म्हणून मी डायग्नोसिस दिलं. नंतर त्या पेशंटची मग FNAC झाली, म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी झाली, ज्याच्यातून ते टिश्यू काढतात आणि सॅम्पल काढून ते हिस्टोपॅथसाठी पाठवतात. तर त्याच्यामध्ये तिला ब्रेस्ट कॅन्सर निघाला, म्हणजे आईला पण ब्रेस्ट कॅन्सर होता आणि मुलीलाही ब्रेस्ट कॅन्सर निघाला. जर नंतर मग ती पेशंट माझ्याकडे तो रिपोर्ट सर्व घेऊन आली होती. तिचंही मग ऑपरेशन झालं, तिचं काही पूर्ण ब्रेस्टची पूर्ण सर्जरी नाही झाली, फक्त जेवढं मास लिजन होतं थोडक्यातच झालं, थोडी किमोथेरपी वगैरे झाली. पण नंतर ती पेशंट माझ्याकडे आली आणि ती मला अक्षरशः ती थँक्यू म्हणायला लागली की सर, त्या दिवशी जर आपण सोनोग्राफी केली नसती, कारण मी माझ्या आईच्या ट्रीटमेंटच्या मागे होती, त्या टेन्शन मध्ये होती, मी माझ्याकडे स्वतःकडे दुर्लक्ष केलं असतं आणि जर अजून 4-5 महिने किंवा 6 महिने जर निघून गेले असते तर हे कॅन्सरची गाठ आहे ती पूर्ण पसरली असते, म्हणजे बॉडीमध्ये, ब्रेनमध्ये किंवा अजून स्पाईनमध्ये वगैरे त्याचे मेटास्टॅसिस झालं असतं. तर त्याच्यामुळे अशा टेस्ट करणे हा खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर पॅप्समियरची टेस्ट आपण मगाशी सांगितली, किंवा काही व्हायरसेसची टेस्ट असते, HPV व्हायरस वगैरे टेस्ट करणे, तर ह्या टेस्ट करणं खूप गरजेचं असतं. आणि या व्यतिरिक्त कोणाच्या पेरेंट्सना जर काही हिस्ट्री असेल तर त्या टेस्ट करणं तर बंधनकारकच आहे, आपल्यामध्ये कॅरी फॉरवर्ड होऊ नये. बरोबर, त्या टेस्ट पण करणं गरजेचं असतं. आतापर्यंत आपल्या बोलण्यामध्ये ना बऱ्याच वेळा आपली लाईफस्टाईल ही गोष्ट बोलण्यामध्ये आलेली आहे. तर आपल्या आधुनिक लाईफस्टाईलमुळे, लाईफस्टाईल जी चेंज झाली आहे त्याच्यामुळे आपल्या हेल्थवर कसा परिणाम होतोय आता? आपली लाईफस्टाईल ही आता खूपच चेंज झालेली आहे. आपण अगोदर जर 25-30 वर्षापूर्वीचा जर विचार केला आणि आताचा विचार केला तर याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. आपली लाईफस्टाईल खूपच सिडेंटरी झालेली आहे. आपण एका ठिकाणी बसून असतो दिवसभर. आपण आता कोविड नंतर तर भरपूर जणांना वर्क फ्रॉम होम मिळालंय, तर ते घरी बसल्या बसल्या 8-8, 12-12 तास फक्त बसून लॅपटॉपवर काम करत असतात. आपलं कुठेही बाहेर जाणं कमी झालेलं आहे. आपल्या इतक्या जास्त सोयी मिळालेल्या आहेत की आपण मोबाईलवरून काही ऍपची बटणं दाबून ऑनलाईन सगळ्या गोष्टी ऑर्डर होतात, घरच्या घरी पोहोच होतात. तर याचा एकंदरीत परिणाम काय होतोय, तर आपली जे डायबिटीसचं प्रमाण आहे, किंवा आपलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे, किंवा आपलं ब्लड प्रेशरचं प्रमाण आहे, तर ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात वाढतात. फॅटी लिव्हर आहे, तर ह्या गोष्टी होत आहेत कारण आपली एक्सरसाइज खूपच कमी, आपले स्टेप्स काउंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी की आपण अनहेल्दी फूड खातोय, जे पॅकेज फूड खातो, जंक फूड खातो, बाहेरचं आपण ऑर्डर करतो आणि ते फूड खातो. घरच्या खाण्याकडे आपण थोडं कमी लक्ष देतो आणि त्या फूडकडे जास्त लक्ष देतो. तर याच्यामुळे आपलं कोलेस्ट्रॉल वाढणं, फॅटी लिव्हर वाढणं, किंवा शुगरचं प्रमाण वाढणं, तर ह्या सर्व गोष्टी होत आहेत. त्याच्यानंतर आपण आपला मोबाईलचा वापर हा खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. आता समजा आपण एखाद्या ठिकाणी बाहेर गेलो आणि आपलं समजा पाकिट आपण विसरलो, पैसे घेऊन जायचं विसरलो, तर आपल्याला जास्त काही फरक पडत नाही. आपण विचार करतो की जाऊन लगेच एक फेरी मारून येऊ, काही खरेदी नाही करणार वाटलं. पण समजा तर मोबाईल विसरला तर मोबाईल लगेच आपण म्हणतो अरे मोबाईल कुठे गेला, चला रिव्हर्स करा गाडी, परत रिटर्न या घरी आणि मग मोबाईल. कारण मोबाईलच्या विना आपण राहू शकत अशी कंडिशन आलेली आहे आपल्याला. कारण थोडेही जरा 2 मिनिट जरी आपण मिळाले, एखाद्या समजा बसच्या रांगेत उभं आहोत किंवा ट्रेनच्या क्यू मध्ये आपण उभे आहोत, तरी आपण लगेच त्या 2 मिनिटाचा उपयोग आपण मोबाईल घेऊन ते रील करण्यामध्ये, स्क्रोल करण्यामध्ये आपण घालवतो. म्हणजे मोबाईलचा वापर इतका सिव्हिअर झालेला आहे की कोणाची वाईफ जर प्रेग्नेंट वाईफ जर तिची डिलिव्हरी होत असेल तर हा आपण, किंवा काही ऑपरेशन असेल तर ओटीच्या समोर उभं राहून, ऑपरेशन थिएटरच्या समोर उभं राहून आपण मोबाईल बघत राहतो की मोबाईलमध्ये काही नवीन कोणाचं स्टेटस आलंय की काय. म्हणजे ह्या आजाराला एक डिजिफ्रेनिया म्हणतात, की डिजिटल यूज, जास्त ओव्हर युजमुळे आपला जो ब्रेनवर परिणाम होतो त्याला डिजिफ्रेनिया म्हणतात. म्हणजे सायकोलॉजिकल एक आजार म्हणू शकतो, एक सायकोलॉजिकल, आपला स्मृतीभ्रंश म्हणतो आपण, तर तसं मेमरी लॉस म्हणतो तसं, किंवा जी ऍक्टिव्ह आपण क्रिएटिव्ह थिंकिंग करतो तर ती माणसांची कमी झालेली आहे. तर ह्या गोष्टी काही झालेल्या आहेत, तर हे खूपच चुकीचं झालेलं आहे आधुनिक जीवनशैलीमुळे. मला वाटतं मोबाईलमुळे झोपेवर सुद्धा याचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो आणि जास्त वापर. हो, मोबाईल म्हणून जे ब्ल्यू रेज निघतात, जे निळ्या रंगाची किरणं निघतात, की त्याच्यामुळे आपलं जे ब्रेन मधलं मेलॅनिन असतं की त्याचं सिक्रेशन कमी होतं, त्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकर झोप लागत नाही.
तर त्याच्यामुळे रात्रीच्या म्हणजे झोपण्याच्या अगोदर जवळपास 1.5 ते 2 तास अगोदर मोबाईलचा यूज आपण पूर्णपणे बंद केला पाहिजे. आणि झोपेवरून आठवलं की झोप कमी झाल्यामुळे सुद्धा माणसांमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे मानसिक विकार होतात, एन्झायटी होते किंवा कुठल्याही गोष्टीचं दडपण येतं. तर आणि कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही, फोकस आपला कमी झालाय, कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे. तर ह्या सगळ्या आधुनिक जीवनशैलीमुळे ह्या सर्व गोष्टींचा आपल्या माणसाच्या जीवनावर चुकीच्या पद्धतीने वाईट परिणाम होतो. सध्या अजून एक आजार खूप कॉमन पाहायला मिळतो, फॅटी लिव्हर. तर एक्झॅक्टली फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय आहे? फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये एक्सेस फॅट जमा होणं. म्हणजे आपण जास्त फ्राईड फूड खातो किंवा ज्याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट असतात, स्वीट असतं, तर ते खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमधलं एक्सेस जे कार्ब असतं किंवा जे एक्सेस फॅट असतं ते लिव्हरमध्ये जमा होतं. तर त्याला म्हणतो आपण फॅटी लिव्हर. आता एक काही महिन्यांपूर्वीची गोष्ट सांगतो. एक 38 इयर्सचा एक मेल माझ्याकडे आला. तर त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी त्यांना हेल्थ चेकअप करून यायला सांगितलं होतं. तर त्याच्यामुळे तो सोनोग्राफीसाठी आला होता. तर सोनोग्राफी करताना तर त्याला फॅटी लिव्हर होतं. तर मी रिपोर्टमध्ये दिलं की ग्रेड 1 फॅटी लिव्हर. तर फॅटी लिव्हरमध्ये पण काही ग्रेड्स असतात, ग्रेड 1, 2, 3 म्हणजे माइल्ड, मॉडरेट अँड सिव्हिअर. तर त्याला ग्रेड 1 फॅटी लिव्हर दिलं. तर तो एकदम शॉक झाला. तो म्हणतो, सर मला फॅटी लिव्हर आलंच कसं काय? मला फॅटी लिव्हर, मी ना दारू पितो नि काही कुठल्याही प्रकारचा नशा करत नाही, काही करत नाही, मला फॅटी लिव्हर कसं आलं? तर फॅटी लिव्हर हे फक्त दारू प्यायल्यामुळे होत नाही किंवा दारूच्या अल्कोहोलच्या जास्त कन्झम्पशनमुळे होत नाही. तर ते आपण जे एक्सेस फॅट घेतो किंवा आपली जी लाईफस्टाईल आहे की आपण वॉक वगैरे कमी किंवा एक्सरसाइज आपलं कमी होतं, तर याच्यामुळे एक्सेस जे फॅट असतं, आपण खाण्यातून मिळालेलं एक्सेस फॅट असतं, जसं आपल्या पोटाच्या आजूबाजूला चरबी जमा होते तसं ते आतड्यांच्या आजूबाजूला आणि लिव्हरच्या आतमध्ये जमा होतं. तर त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. आणि फॅटी लिव्हर झाल्यामुळे काय होतं, तर लिव्हरचं जे फंक्शन असतं ते थोडं कमी होतं. आणि हे जर दीर्घकाळ राहिलं तर याच्यामुळे लिव्हरचं फंक्शन अजून जास्त डॅमेज होतं आणि त्यामुळे बाकीचे आजार होऊ शकतात. पण याच्यावरचे उपाय म्हणजे काय, तर तुमच्या खाण्यामध्ये थोडंसं डाएटमध्ये थोडे चेंजेस करा आणि तुमच्या अजून एक्सरसाइज वगैरेचं प्रमाण वाढवा. तुम्ही जर 1-2 किलो जरी तुमचं वजन कमी केलं तरी ते फॅटी लिव्हर पूर्ण रिव्हर्स होतं. परंतु जे ड्रिंकिंगमध्ये किंवा दारू प्यायल्यामुळे जे काही फॅटी लिव्हर होतं, तर ते जे फॅटी लिव्हर असतं तर ते असं ते इरिव्हर्सिबल असतं की त्याच्यामध्ये जे लिव्हरमध्ये चेंजेस होतात ते इरिव्हर्सिबल, म्हणजे पुन्हा ते रिव्हर्स होऊ शकत नाही. डॅमेज झालेलं लिव्हर तसंच घेऊन त्या माणसाला पुढे आयुष्य जगावं लागतं. हो बरोबर. आणि त्याने जर दारूचं कन्झम्पशन अजून चालूच ठेवलं की त्याच्यामध्ये अजून जास्त चेंजेस होतात की लिव्हरमध्ये काही नॉड्यूल्स वगैरे फॉर्म होतात. त्याला सिरोटिक चेंजेस म्हणतात किंवा लिव्हर सिरोसिस म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर अजून खूप भरपूर चेंजेस होतात, जसं पोटात पाणी होणं किंवा अजून काही ब्लड वेसल्स डायलेट होणं, इसोफेजियल व्हरायसिस किंवा रक्ताच्या उलटी वगैरे अशा खूप काही चेंजेस असतात. तर ते जे होणारं फॅटी लिव्हर असतं ते वेगळं असतं आणि जे आपण नॉर्मल कॉमन पर्सनमध्ये असतं ते वेगळं असतं. म्हणजे ते लाईफस्टाईलशी रिलेटेड लाईफस्टाईलशी रिलेटेड असतं. त्यानंतर स्ट्रोक पण एक खूप कॉमन झालेलं आहे की स्ट्रोक आला असं आपण ऐकतो. तर स्ट्रोक येतो म्हणजे नेमकं काय होतं मनुष्याला? स्ट्रोक म्हणजे जो आपला ब्रेन असतो, ब्रेनला जो रक्त पुरवठा होतोय तर तो कमी होणं किंवा ब्रेनमध्ये ब्लिडिंग होणं, तर याला स्ट्रोक म्हणतात. म्हणजे स्ट्रोक हे 2 प्रकारचे असतात. एक इस्चेमिक स्ट्रोक ज्याच्यामध्ये रक्त पुरवठा कमी झालेला असतो आणि जो असतो हिमरेजिक स्ट्रोक ज्याच्यामध्ये ब्रेनमध्येच ब्लिडिंग झालेली असते. आता काही दिवसांपूर्वीच माझे एक रिलेटिव्ह आहेत, तर त्यांचा मला कॉल आला की ते म्हणे की माझ्या आईला की जेवत होती, जेवता जेवता त्यांचा हात एकदम ढिला झाला आणि त्यांना बोलताही येत नव्हतं, म्हणजे स्पीच एकदम स्लर झालं आणि एका पायाची हालचालही होत नाही. म्हणजे पूर्ण त्यांची एक राईट साईडची बाजू पूर्णपणे निकामी झालेली होती. जसं त्याने मला कॉल केला तर मला लगेच स्ट्राईक झालं की हे स्ट्रोकचे सिम्पटम दिसतात. मी माझ्या ओळखीचे एक न्यूरोलॉजिस्ट होते, तर त्यांना कॉल केला, त्यांच्याबरोबर संपर्क साधला, त्यांना सांगितलं. ते म्हणाले की नाही हे स्ट्रोकच आहे आणि यांना त्वरित ऍडमिट करावं लागणार. तर मी लगेच त्या रिलेटिव्हला सांगितलं की नवी मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन ये. आणि जसं मी ते घेऊन आले तोपर्यंत त्यांनी सगळा स्ट्रोक अलर्ट जारी केला होता. MRI पूर्ण रिकामं ठेवलं होतं, कारण एकदा MRIचा पेशंट घेतला तर अर्धा-पाऊण तास लागतो. तर त्यांनी त्या कालावधीमध्ये कुठला पेशंट घेतला नव्हता. जसे ते घेऊन आले अर्धा ते पाऊण तासामध्ये, म्हणजे सिम्पटम्स जेव्हा पेशंटला जे लक्षणं आले त्या लक्षणं आल्यापासून ते अर्धा ते पाऊण तासामध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचलेत. आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर तुरंत म्हणजे लगेच त्यांचा MRI केला. MRI मध्ये कळाला की त्यांचा एका साईडला इस्चेमिक स्ट्रोक म्हणजे ब्लड पुरवठा कमी झालेला आहे आणि लगेच मग त्यांची
थ्रोम्बोलायसिस करण्यात आलं, म्हणजे ट्रीटमेंट चालू झाली. आणि काही तासांमध्येच मग त्यांच्या राईट हात जो राईट साईडच्या बॉडीमध्ये जे पूर्ण विकनेस आलेला होता, तर त्याच्यामध्ये हळूहळू मग त्यांना त्यांची पॉवर वाढायला सुरुवात झाली. तर मग हा स्ट्रोक असतो की आता हे लवकर घेऊन आले होते की 1-1.5 तासामध्ये त्यांची पूर्ण ट्रीटमेंट झाली. याच्यासाठी पण एक टाइम पिरियड असतो, त्याला विंडो पिरियड म्हणतात किंवा गोल्डन पिरियड म्हणतात. हा 2 ते 4 तासाचा असतो. जर 2 ते 4 तासापर्यंत जर ट्रीटमेंट मिळाली तर जो रक्तपुरवठा ब्रेनला कमी झालेला असतो तर तो पूर्ववत होतो. आणि पूर्ववत झाल्यामुळे ज्या ब्रेनच्या ज्या सेल्स असतात ज्यांना कमी ऑक्सिजन मिळालेला असतो ते पुन्हा कार्यरत होतात. परंतु जर पिरियड निघून गेला, हा गोल्डन पिरियड निघून गेला, 4-5 तासापेक्षा जास्त वेळ झाला, तर जे ब्रेनच्या टिश्यूज किंवा ब्रेनच्या ज्या सेल्सचं जे डॅमेज झालेलं असतं तर ते इरिव्हर्सिबल असतं, म्हणजे त्यांच्या सेलची डेथ होते, न्यूरॉन्सची डेथ होते. आता अशा पेशंटमध्ये मग काही प्रमाणामध्ये न्यूरोलॉजिकल डेफिसिट राहतात, म्हणजे आपण बघतो पॅरालिसिसचे जे पेशंट असतात, एक काही त्यांना हाताची किंवा पायाची मुवमेंट करण्यामध्ये थोडी डिफिकल्टी येते, तर अशा प्रकारचा तो हे होतं. तर त्यामुळे असं काही सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही त्वरित मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, जिथं की सगळं MRI वगैरे सगळं अवेलेबल असतील, जिथे मोठी ट्रीटमेंट न्यूरोसर्जन किंवा न्यूरोलॉजिस्ट अवेलेबल असतील, तर अशा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं असतं. जो दुसरा स्ट्रोक असतो की जो हिमरेजिक स्ट्रोक असतो, ज्याच्यामध्ये ब्लडमध्ये ब्लिडिंग होते. तर आम्ही जे CT किंवा MRI मध्ये असे पेशंट येतात तर त्याच्यामध्ये बघतो की किती ब्लिडिंग झालेली आहे, कोणत्या भागात ब्लिडिंग झालेली आहे, आणि त्याच्यानुसार मग रिपोर्ट बनवून ते आम्ही परस्पर डॉक्टरांना देतो. मग ते ट्रीटमेंट काय करायचं मग ते त्यांच्यावर अवलंबून असतं. म्हणजे या व्यतिरिक्त मी एक केस अशी पण पाहिली आहे, एका पेशंटला ब्लड प्रेशरच्या टॅबलेट्स चालू होत्या आणि त्यांनी ते टॅबलेट खाल्ल्या नाही 1 की 2, आणि त्यामुळे त्यांना स्ट्रोक आला, म्हणजे अर्धांगवायूचा झटका आला. हो, आता ब्लड प्रेशर जर कंट्रोलमध्ये नसेल, तुमचा ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतल्या नाही तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहणार नाही आणि त्यामुळे हायपर टेन्शन होईल. त्याला ऍक्सेलरेटेड हायपर टेन्शनही म्हणतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये ब्लड प्रेशर असतो तो 200 पेक्षा जास्त झालेला असेल, म्हणजे सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक 2 ब्लड प्रेशर असतात. सिस्टॉलिक असतो तो 200 पेक्षा जास्त आणि डायस्टॉलिक असतो तो 120 पेक्षा जास्त झालेला असेल. तर अशा पेशंटमध्ये ब्रेनमध्ये ब्लिडिंग होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात हाय प्रेशरमुळे. तर त्याच्यामुळे ब्रेनमध्ये ब्लिडिंग होऊन त्यांना स्ट्रोक येऊ शकतो. त्याला हिमरेजिक स्ट्रोक आपण जे म्हटलं तसा स्ट्रोक येऊ शकतो. त्याच्यामुळे त्याही गोळ्या घेणं, म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही या सर्व काही डिसिजन घेतले पाहिजेत, स्वतः ठरवले नाही पाहिजे. आतापर्यंत तू वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला सांगितल्या, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सांगितलं, प्रौढांनी करायच्या कोणत्या, वयोवृद्ध लोकांनी करावयाच्या टेस्ट वगैरे बद्दल सगळी माहिती दिली. बरोबर. पण अशाही काही टेस्ट असतील की ज्या लग्न जुळवण्यापूर्वी केल्या तर त्याचे आपल्याला फायदेच होऊ शकतात, किंवा काही होणारे तोटे त्याची आपल्याला प्रायर माहिती आपल्याला मिळू शकते. तर अशा कोणत्या कोणत्या टेस्ट असतात? ऍक्च्युली लग्नाच्या अगोदर म्हणजे काही टेस्ट आहेत. म्हणजे आता आपण जे लव्ह मॅरेज असतं किंवा अरेंज मॅरेज असतं की याच्यामध्ये आपण काय बघतो तर इमोशनल कम्पॅटेबिलिटी, म्हणजे दोघांमध्ये सुसंजपणा आहे की नाही, किंवा इमोशनल कम्पॅटेबिलिटी बघतो. अरेंज मॅरेजमध्ये फायनान्शियली दृष्ट्या दोघं सारखे आहेत की नाही. तर तसं आपण एक गोष्ट मिस करतो ती म्हणजे फिजिकल कम्पॅटेबिलिटी, म्हणजे तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात की नाही हे बघण्यासाठी काही टेस्ट असतात. जसं की STD टेस्ट असते. STD म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिसेस. तर याच्यामध्ये ज्या काही टेस्ट असतात की HHH टेस्ट म्हणतात त्याला, की त्याच्यामध्ये HIV, हेपेटायटिस A, हेपेटायटिस B, हेपेटायटिस C, नंतर बाकी अजून HSV1 and 2 हे व्हायरसची टेस्ट असते किंवा VDRL टेस्ट असते सिफिलिस बघण्यासाठी. तर ह्या काही टेस्ट केल्या गेल्या पाहिजेत. नंतर त्याच्यानंतर काही जेनेटिक स्क्रीनिंग असतात, फॉर एक्झाम्पल थॅलेसेमियासाठी किंवा सिकल सेल अनेमिया असतो, तर अशा टेस्ट हे बघण्यासाठी. तर जेणेकरून येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या बाळामध्ये काही डिझिजेस फॉरवर्ड नाही झाले पाहिजे किंवा त्या बाळामध्ये ते डिझिजेस नाही आले पाहिजे, तर याच्यासाठी ही टेस्ट करणे गरजेचे असते. तिसरी गोष्ट म्हणजे फर्टिलिटी हेल्थ बघण्यासाठी असते, की ही मेलमध्ये पण करावी लागते आणि फिमेलमध्ये पण करावी लागते. ज्या मेलमध्ये करायच्या टेस्ट असतात की ज्याच्यामध्ये आपण डायबिटीज बघतो किंवा स्पर्म काउंट बघतो, स्पर्म हेल्दी आहेत की नाही, त्याची मोटिलिटी किती आहे, तर ते बघण्यासाठी जी टेस्ट असते ती करावी लागते. तशीच टेस्ट फिमेलमध्येही असतात. फिमेलमध्ये बेसिकली हॉर्मोनल टेस्ट असतात की हॉर्मोनच्या फिमेलचे व्यवस्थित आहे का, म्हणजे LH, FSH किंवा
त्यांचे थायरॉइड हार्मोन झाले, प्रोलॅक्टिन हार्मोन झालं, किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून समजा ब्लड शुगरच्या टेस्ट झाल्या, तर ह्या काही टेस्ट असतात. तर याच्यासोबत एक सोनोग्राफीची टेस्ट असते, याच्यामध्ये पीसीओडी आहे की नाही आहे ते बघण्यासाठी ही टेस्ट असते. आणि चौथी गोष्ट म्हणजे ज्याच्यामध्ये RH इनकम्पॅटेबिलिटी आहे की नाही हे बघण्यासाठी RH फॅक्टरची टेस्ट असते, ती करावी लागते. ह्या सर्व टेस्ट आहे. म्हणजे ह्या टेस्ट करण्याचा मागचा हेतू स्त्री आणि पुरुष हे फिजिकली कम्पॅटेबल आहेत की नाही हे बघणं आहे. ते एकमेकांवरचा की अविश्वास दाखवणं वगैरे ह्या मागचा हेतू नाहीये. कारण आता जे आपला समाज आहे तो पूर्ण चेंज झालेला आहे, पूर्ण जमाना आहे पूर्ण चेंज झालेला आहे. तर त्याच्यानुसार आपण अगोदरच्या गोष्टी सोडून नवीन गोष्टी जवळ करणं, तर हे महत्वाचं आहे. तर त्याच्यामुळे ह्या टेस्ट करणं मला इम्पॉर्टंट. तर आतापर्यंत बऱ्याच म्हणण्यापेक्षा सगळ्याच आजारांबद्दल आणि टेस्ट बद्दल तू माहिती दिली आहे. आता एक छोटासा एक क्विक फायर राऊंड टाईप आपण काही क्वेश्चन्स घेऊया, ज्याच्यामध्ये वन सेंटेन्स आन्सर्स तुला द्यायचे आहेत. तर आरोग्याबद्दलचा एक कोणता असा एक गैरसमज आहे जो तुला मोडायचा आहे? आरोग्याबद्दलचा एक गैरसमज म्हटलं तर तुम्ही असं वाटत असेल की तुम्ही फाईन आहात, तुम्हाला काही नाहीये, याचा अर्थ की तुम्ही फाईन आहात असं नाही, की तुम्ही हेल्दी आहात असं नाही. तुम्ही काही ब्लड टेस्ट वगैरे करून त्याच्यानंतरच किंवा काही इन्व्हेस्टिगेशन करूनच तुम्ही ठरवू शकता की तुम्ही हेल्दी आहात की नाही. एक अशी टेस्ट की जी प्रत्येक प्रौढ व्यक्तीने करायलाच हवी. ऍक्च्युली मी एक टेस्ट नाही म्हणता येणार, पण एक ग्रुप ऑफ द टेस्ट आपण म्हणता येईल की ज्याच्यामध्ये नॉर्मल ज्या कॉमन ब्लड टेस्ट असतात की CBC झाली, लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, कोलेस्ट्रॉल झाली, नंतर ब्लड शुगरच्या टेस्ट झाल्यात, किंवा तुमचा ब्लड प्रेशर मोजणं झालं, किंवा एक चेस्टचा एक्सरे आणि एक पोटाची सोनोग्राफी. तर एवढ्या टेस्टचा हा एक संच झाला की एवढ्या टेस्ट ऍक्च्युली एखाद्या प्रौढाने केल्या पाहिजेत. त्यानंतर सगळ्या समाजासाठी तुझा आरोग्यविषयक एक महत्वाचा सल्ला. आरोग्यविषयक सल्ला द्यायचा राहिला तर हा होईल की तुम्ही टेस्ट करायला घाबरू नका. ब्लड टेस्ट किंवा मेडिकल चेकअप, हेल्थ चेकअप वगैरे करायला तुम्ही घाबरू नका. कारण हे तुमचे फ्रेंड आहेत की जे तुम्हाला व्यवस्थित गाईड करतात, ज्याच्यातून तुम्हाला कळतं की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही अर्ली स्टेजमध्ये तुम्ही क्युअर करू शकतात. तर त्या ब्लड टेस्टला तुम्ही घाबरू नका. शेवटचा एक पर्सनल क्वेश्चन आहे की जर डॉक्टर नसता तर तू आज काय झाला असतास? जर मी डॉक्टर राहिलो नसतो तर कदाचित मी एज्युकेटर राहिलो असतो. कारण जर मी डॉक्टर आहे तर मी एका वेळेस एका पेशंटला ट्रीट करू शकतो. परंतु जर मी एज्युकेटर आहे आणि आजच्या जमान्यामध्ये जिथे युट्यूब किंवा बाकी इतर सोशल मीडिया अवेलेबल आहे, तर मी एका वेळेस हजारो नाही तर लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि लाखो लोकांमध्ये मी अवेअरनेस जागृत करू शकतो. तर त्याच्यामुळे मी एज्युकेटर झालो असतो. मला असं वाटतं आपल्या या व्हिडिओ थ्रू सुद्धा आपण आपले जे सबस्क्रायबर्स किंवा जे प्रेक्षक आहेत त्यांना अनेक जणांना एका वेळी एज्युकेट करतोय असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे एका अर्थी आपण तो एज्युकेटर म्हणू शकतो. बरोबर. आपल्याला आज तू बरीच सारी माहिती दिली, सगळीच माहिती दिली वेगवेगळ्या टेस्ट बद्दल, प्रेग्नन्सीमध्ये करायचा टेस्ट किंवा एजेड व्यक्तींनी करायचा टेस्ट किती वेळेवर करणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा तू सांगितलं. स्ट्रोक वगैरे येतो तेव्हा जो गोल्डन पिरियड तू सांगितलास की थोडी जरी लक्षणं आली तरी लगेच आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये बघतो की आपलेच पेरेंट्स लोक सुद्धा म्हणतात अरे काय होतंय, थोडंसं दुखतंय, होऊन जाईल, असं करून निष्काळजीपणा करतात. पण ते एक छोटासा संकेत असू शकतो एका मोठ्या दुर्घटनेचा. त्यामुळे तू अतिशय चांगल्या प्रकारे उदाहरण देऊन सगळ्यांना पटवून दिलंय की छोटं मोठं काही दुखत असेल तर आपण लगेच डॉक्टरचा सल्ला घ्यायला पाहिजे, योग्य त्या टेस्ट योग्य वेळी करायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीच्या वेगवेगळ्या टेस्ट तू सांगितल्यास की ज्या करणं किती महत्वाचं आहे. म्हणजे एका बालकाचं आयुष्य पूर्ण त्यावर डिपेंड असतं असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. तर आज या तो सगळ्या टेस्ट बद्दल सांगितलं त्याबद्दल तुझे खरंच खूप धन्यवाद. आणि या माझ्या पॉडकास्टच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला पण खूप अभिमान आहे की तू एक युट्यूब चॅनल चालू केलं आणि एक पॉडकास्ट चॅनल चालू केलं आणि त्याच्या मार्फत तू हजार लोकांना म्हणजे लाखो लोकांना तू एज्युकेट करतोयस. तर त्याच्यामुळे मला खरंच तुझ्या या अथक परिश्रम आहे त्यांच्याबद्दल मला तुझा अभिमान वाटतोय आणि माझ्याकडून तुला बेस्ट ऑफ लक आणि तू याच्यामध्ये खूप मोठी प्रगती कर. थँक्यू प्रमोद, थँक्स अ लॉट. थँक्स. याच नोटवर आपण आपला दुसरा एपिसोड एंड करूया. पुन्हा भेटूया नवीन एका पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.